ओके. सो न्यूटनचा आपल्याला आता बघायचं आहे पुढे. न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण बघितला. आपण केपलरचे लॉ पण बघून घेतले, बरोबर. आपण जो काही फोर्स होता, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे काही होतं दोन बॉडीमधलं, त्याच्या प्रॉपर्ट्या पण आपण बघितल्यात. ओके. तर आता आपण काय बघणार आहोत बरं का, आता आपण सर्क्युलर मोशनबद्दल बघूया थोडंसं. तो सर्क्युलर मोशनमध्ये असणारे जे की दोन फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स काय असतात ते, त्यांचे फॉर्म्युले वगैरे काय असतील ते आपण अभ्यासूया. ठीक आहे. जेवढ्या स्क्रीनवरती गोष्टी दिसत आहेत तेवढ्या आपण बघूयात पटापट. तर मग आता आपल्याला दिसायला भेटते बरं का, की काय की हा एखादा व्यक्ती जो काय आहे या कुठेतरी चालतोय. सो ही जी की मोशन आहे सर्क्युलर मोशन दिसायला भेटते. किंवा ही गाडी जी की आहे, ही गाडी या ठिकाणी या वेमध्ये फिरताना दिसायला भेटते, हे पण सर्क्युलर मोशन आहे. किंवा आपल्या इलेक्ट्रॉनचं जे की आहे या न्यूक्लियसच्या आजूबाजूला फिरणं, ते सुद्धा सर्क्युलर मोशन आहे. तर सर्क्युलर मोशन काय असते आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सर्क्युलर मोशन कोणतं बरं का, एखाद्या प्लॅनेटचं आपल्या पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं हे सुद्धा आपण सर्क्युलर मोशनमध्ये टाकत असतो. तर सर्क्युलर मोशन काय आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता गोष्टीला व्यवस्थित समजून घ्या, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. समजा आता काय एखादा हा मुलगा आहे, ठीक आहे, हा मुलगा इथं, राईट. हा मुलगा आहे, तो मुलगा अशा पद्धतीने दिसायला भेटतोय. याच्या हातामध्ये जे की ना, याच्या हातामध्ये एक दोरी आहे आणि ते कोणता तरी चेंडू असा त्याने पकडलेला आहे. आणि तो काय करतोय बरं का, याला गोल गोल घुमवतोय. ठीक, अशा पद्धतीने गोल गोल घुमवतोय समजा. किंवा त्याच्या आजूबाजूला असा गोल गोल घुमवतोय. ठीक आहे. तो आजूबाजूला समजा हा मुलगा इथं आहे आणि ही दोरी आहे आणि ते एखाद्या काहीतरी मास हे केलेला आहे आणि तो काय करतोय, याला असं गोल 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 त्याच्या आजूबाजूला समजा मी प्लानमध्ये बघत आहात असा तो गोल गोल घुमत आहे. सगळ्यांना गोष्टी इमॅजिन झाल्या का रे. एक मुलगा उभा आहे, त्याच्या हातामध्ये दोरी आहे आणि काहीतरी एक बॉडी आहे, त्याला तो काय असं गोल 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 घुमवते. ठीक आहे. ओके. आता काय होईल बरं का, घडतंय काय, तुम्ही एका पॉईंटला बघायला गेलात की ही जी की बॉडी आहे ना, ही बॉडीचं जर बघायला गेलात तर त्या बॉडीला जे ना इकडे जायचं असतं. त्या बॉडीला काय करायचं असतं, तिकडे जायचं असतं नेहमी, राईट का. जर तुम्ही समजा या स्ट्रिंगला बांधलेली एखादी जी की बॉडी आहे, जिला आपण घुमत आहोत, त्या बॉडीला नेहमी इकडे जायचं असतं. ठीक आहे. पर्टिक्युलर पॉईंटला समजा ही बॉडी जर काही इथं आली तर बिचारीला इकडे जायचं असतं, इकडे जायचं असतं. परंतु ती जाऊ शकते का, नाही जाऊ शकत. पण तिला जायचं असेल तर मला काय करावं लागेल, या दोरीला खंडित करावं लागेल. जर या दोरीला जर का मी कापली तर ही जी काही नाही बॉडी सरळ इकडे निघून जाईल, बरोबर. एखादी स्ट्रिंग आहे, त्याला एक बॉडी बांधलेली आहे आणि कोणतरी असं सर्क्युलर मोशनमध्ये असं घुमवते, बरोबर का. पण त्या बॉडीला इकडे जायचं असतं. तिची टेंडन्सी काय आहे, तिचा इनर्शिया काय आहे, तिची टेंडन्सी इकडे जायची आहे, ती टेंडन्सी इकडे जायची. पण ती तिकडे जाऊ शकत नाही का बरं का, त्याचं कारण आपण बघूया. बघा, ते एक बात मला दिसायला भेटली की सेंटरमध्ये एक मुलगा आहे, मुलगाच्या हातामध्ये एक दोरी आहे. ठीक आहे. तो सेंटरमध्ये एक मुलगा आहे, मुलगाच्या हातामध्ये दोरी दिसायला भेटते आणि ती दोरी तो फिरवत आहे. ओके. तो दोरी तो जे आहे ते फिरवत आहे. कुठे गेलं ते, हां, राईट. तर ते दोरी तो फिरवते. आता ही जी की बॉडी आहे, हिची व्हिलॉसिटी जी की बघायला गेलात तर या बॉडीची व्हिलॉसिटी इकडे असते. प्रत्येक पॉईंटला त्या बॉडीची व्हिलॉसिटी इकडे दिसायला भेटते. परंतु ॲक्च्युली असं घडत नाही. असं थोडी चाललं जाईल ना. ते जेव्हा दोरीला कापेल तेव्हा ती बॉडी सरळ निघून जाईल, एकदम परफेक्ट आहे, बरोबर. आता काय घडतं बरं का, लक्ष द्या. आता काय घडतं बरं, लक्ष द्या. सो समजा हा सेंटर आहे, ही बॉडी इथं दिसायला भेटते, राईट. पण यार हिला जायचं होतं इकडे, पण तिला जाऊ शकत नाही ती, राईट की नाही. ती का बरं का, कारण की ही जी काही स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंगला इकडे अटॅच केलेलं आहे, राईट का. या स्ट्रिंगमध्ये असणारं जे टेन्शन आहे, हा मुलगा इथं उभा आहे, स्ट्रिंगमध्ये असणारं जे काही टेन्शन आहे, हे टेन्शन त्या व्हिलॉसिटीला म्हणजे त्या व्हिलॉसिटीला किंवा त्या दगडाला इकडे सरळ जाऊ देत नाही आहे, राईट का. तिला जायचं इकडे पण तिला जाऊ देत नाही आहे. मग हा दगड कुठे येतोय बघा, हा दगड या डिरेक्शनमध्ये येतोय, हा दगड या डिरेक्शनमध्ये येतोय. ॲक्च्युली जर तिची ॲक्च्युअल डिरेक्शन जर बघायला गेला तर ॲक्च्युअल डिरेक्शन कोणती तिची, ही आहे. तिची ॲक्च्युअल डिरेक्शन कोणती आहे, ही आहे. परंतु ही दोरी जी की आहे, ही दोरी जी की आहे ना, या दोरीमध्ये असणारं टेन्शन फोर्स तिला सरळ जाऊ देत नाही आहे. ही बात तुम्हाला पटते का रे. ज्या दोरीमध्ये असणारं जे की टेन्शन आहे, या दोरीमध्ये असणारं टेन्शन जे आहे त्या बॉडीला सरळ इकडे जाऊ देत नाही आहे. ही बात तुम्हाला कळाली का, रे. राईट. सो त्यामुळे काय होते बरं का, इथं असणारी जी की बॉडी आहे, इथं असणारी बॉडी हिची कंटिन्युअसली डिरेक्शन चेंज होताना दिसायला भेटते बघा. सो कंटिन्युअसली डिरेक्शन का होते, त्या बॉडीची चेंज होताना दिसायला भेटते. आपण म्हणू शकतो की जे त्याची लिनियर व्हिलॉसिटी जी लिनियर या व्हिलॉसिटीची लिनियर जी की पोझिशन होती, ही प्रत्येक वेळेस चेंज होताना दिसायला भेटते, राईट की. मग आपण काय म्हणू शकतो की प्रत्येक वेळेस जी की आहे त्याची पोझिशन चेंज होते. पोझिशन चेंज असल्यामुळे त्याची व्हिलॉसिटी पण चेंज होते. आणि जर व्हिलॉसिटी चेंज होत असेल तर याचा अर्थ या ठिकाणी ॲक्सिलरेशन येत असेल. या ठिकाणी ॲक्सिलरेशन नावाचा प्रकार इथे दिसायला भेटतो. प्रत्येक पॉईंटला बघा, याला जायचं होतं इकडं, पण हा मध्ये असणारा टेन्शन त्याला जाऊ देत नाही, इकडे या सर्क्युलर पाथमध्ये ठेवतोय. मग सांगायचं तात्पर्य काय आहे की ही बॉडी ज्या स्ट्रिंगला अटॅच आहे, राईट का, याच्यामुळे सर्क्युलर मोशन तुम्हाला का दिसायला भेटते बरं का, कारण की ती स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन आहे, त्या स्ट्रिंगमध्ये असणारं टेन्शन त्या बॉडीला तिच्या टेंडन्सीपासून लांब खेचतंय, तिच्या टेंडन्सीसारखं होऊ देत नाही. ओके. आता गंमत बघा.
तर काय घडते बरं का, लक्ष द्या आता. तो ही बॉडी इथं आहे, अशा पद्धतीने टेन्शन इकडे त्याला ओढते. ठीक. तर आता घडते काय बरं का, तुम्ही दोरीला जर तोडलं ती बॉडी सरळ इकडे जाणार होती, पण ती आता जाऊ शकते का, नाही, ती अशा पद्धतीने इकडे जाणार आहे. ओके, अशा पद्धतीने इकडे जाणार आहे. परंतु तुम्ही समजा याच ठिकाणी जर का गाडीमध्ये बसून राहिले असते, तर गाडीमध्ये बसून राहिले असते तर गाडीची टेंडन्सी काय होती, सरळ जायची. कारण की सरळ आलो होतो समजा मी, तर माझी टेंडन्सी सरळ जायची होती. परंतु काय झालं बरं का, मी इकडे टर्न झालो, तर इकडे जर का मी टर्न झालो तर माझी टेंडन्सी इकडच्या ठिकाणी वळायची आहे, राईट की नाही, इकडच्या ठिकाणी वळायची, या ठिकाणी माझी वळायची टेंडन्सी असते, राईट का. तो हा जो काही फोर्स असतो इकडे ओढणारा मला माझ्यावरती, तो माझी जी काही टेंडन्सी आहे ना इकडे जायची, याला मी इनर्शियल फोर्स म्हणतो. आठवते का तुम्हाला तिसरा प्रकार, इनर्शियल फोर्स ऑफ डिरेक्शन, राईट की नाही. मला जायचं होतं सरळ सर्क्युलर मोशन पाथमध्ये, जर का समजा मी स्ट्रेट रस्त्यावरती येत होतो आणि असा टर्न घ्यायला लागलो मी, तो टर्न घ्यायला जेव्हा माझी टेंडन्सी का होती सरळ जायची, परंतु मी जातो इकडं, त्यामुळे मला जे ना इकडे ओढला जाईल मी, राईट की नाही, इकडे ओढला जाईल. आणि हा जो काही फोर्स असतो याला इनर्शियल फोर्स म्हणतो आपण. याला काय म्हणतो आपण, इनर्शियल फोर्स. तर जो मला बाहेर ओढतोय ना त्याला काय म्हणतो आपण, इनर्शियल फोर्स म्हणतो. तर तीच कहाणी इथं पण दिसायला भेटते बड्या. इथं बघा, तो ही जी काही बॉडी इथं आहे दोरीला टांगलेली, ती दोरी जी काही आहे दोरी तिला इकडे ओढते, त्यामुळे जो काही आहे या रस्त्यामध्ये न जाता या रस्त्यामध्ये जाणार आहे. सो या रस्त्यामध्ये जाणार आहे, राईट का. सो देअरफॉर एखादी बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये फिरते, तो ती सर्क्युलर मोशनमध्ये फिरल्यामुळे काय होत असते बरं का, प्रत्येक पॉईंटला व्हेलॉसिटी चेंज होणार. प्रत्येक पॉईंटला व्हेलॉसिटी का चेंज होते बरं का, कारण की तिची डिरेक्शन चेंज होते. तो प्रत्येक पॉईंटला डिरेक्शन चेंज होत आहे. डिरेक्शन चेंज झाल्यामुळे बघा, हिची डिरेक्शन इकडे होती, पुढच्या पॉईंटला डिरेक्शन इकडे आहे, डिरेक्शन इकडे आहे. तो प्रत्येक पॉईंटला डिरेक्शन चेंज झाल्यामुळे व्हेलॉसिटी पण चेंज होत असते, आणि व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे ॲक्सिलरेशन पिक्चरमध्ये येत असतं. तो ॲक्सिलरेशन पिक्चरमध्ये येणार आहे. ओके, ॲक्सिलरेशन पिक्चरमध्ये येणार आहे, किंवा आपण काय म्हणू शकतो बरं का, ठीक आहे, ॲक्सिलरेशन पिक्चरमध्ये येणार आहे आणि फोर्स पण त्या ठिकाणी असणार आहे. कारण की ज्या ठिकाणी ॲक्सिलरेशन असतं त्या ठिकाणी फोर्स पण असतं. किंवा आपण असं एक बोलू शकतो, समजा एखादी बॉडी पडलेली, राईट का, याच्यासाठी जर का मी फोर्स अप्लाय केला ना, राईट का, इथं वजन एम आहे आणि फोर्स जर का मी अप्लाय केला ना, तर ही बॉडी काहीतरी व्हेलॉसिटीने जाईल. पण व्हेलॉसिटी आपल्याला चेंज होताना दिसायला भेटेल. म्हणजे काय, काही ना काही ॲक्सिलरेशनने जाईल या डायरेक्शनमध्ये. ज्या डिरेक्शनमध्ये मी फोर्स लावलेला आहे त्या डिरेक्शनमध्ये ती बॉडी ॲक्सिलरेट होईल, म्हणजे मोशनमध्ये येईल. ज्या डिरेक्शनमध्ये मी फोर्स लावलेला आहे त्या डिरेक्शनमध्ये ती बॉडी आपल्याला काय दिसायला भेटेल, ॲक्सिलरेट होताना दिसायला भेटेल. मग सांगायचं तात्पर्य काय बरं का, ही बॉडी जी काही आहे ही बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये घुमते, प्रत्येक पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी चेंज होताना दिसायला भेटते. तर व्हेलॉसिटी जर का चेंज होत असेल तर ॲक्सिलरेशन पिक्चरमध्ये येईल. मग आता ॲक्सिलरेशन कुठे असेल बरं का, तर लक्षात घ्या, ज्या फोर्समुळे हे घडतंय तो फोर्स सेंटरकडे ॲक्ट होते, तर फोर्सची डिरेक्शन जी असते तीच डिरेक्शन ॲक्सिलरेशनची असते, राईट का. तर ती डिरेक्शन ॲक्सिलरेशनची असणार आहे. त्यामुळे आपल्याला दिसायला काय भेटतं बरं का, की स्ट्रिंगमध्ये असणारी जी दोरी होती त्या दोरीमध्ये असणारी जी की टेन्शन आहे, दोरीमध्ये असणारी जी की टेन्शन आहे टुवर्ड द व्हॉट, या सेंटरकडे लागणारा जो की हा फोर्स आहे, हा फोर्समुळे काय होते, या फोर्समुळे ती बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये घुमत आहे, त्याच्यामुळे व्हेलॉसिटी चेंज होते आणि ॲक्सिलरेशन पण पिक्चरमध्ये येते. आणि हे ॲक्सिलरेशन जी असते त्याला आपण एने दाखवतोय समजा. सो देअर फॉर व्हॉट, सो फोर्स जो काही असतो तो डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी, अशा पण आपण एक काढलेला आहे आपण न्यूटनचा सेकंड लॉवरून फोर्स इज इक्वल टू एम इंटू ए हे काढलेलं आहे. न्यूटनच्या सेकंड लॉनुसार आपण काढलेले, बरोबर. तर बॉडी जी की होती ते बॉडीचं वजन एम आहे, राईट का. त्या बॉडीला इकडे सेंटरमध्ये ओढणारा कोणतरी असेल आणि त्याच्यामुळे हे ॲक्सिलरेशन आपल्याला दिसायला भेटेल. सो देअर फोर एखादी बॉडी जेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये घुमत असते, एफ इज इक्वल टू एम ए, राईट का. एवढं टेन्शन त्याच्यावरती येईल, टेन्शन असेल किंवा काय असू शकतं बरं काय, हे एकतर टेन्शन असेल, एकतर फ्रिक्शन फोर्स असेल किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्स असेल. अशा 2 गोष्टी आपल्याला दिसायला भेटणार आहे, 3 गोष्टी दिसायला भेटणार आहे. तो एफ इज इक्वल टू एम इंटू ए. आता एम म्हणजे मास तर काही बदलणार नाही त्याचं, राईट का. बट ॲक्सिलरेशन काय असते, ॲक्सिलरेशन इज इक्वल टू व्हॉट, व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. एवढं ॲक्सिलरेशन आपल्याला दिसायला भेटत असतं. त्या ॲक्सिलरेशन आपण डिराईव्ह पण करू शकतो, बट काही जरूरत नाही. तो देअरफॉर आता जो या सेंटरकडे लागणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण काय म्हणतो, एम व्ही स्क्वेअर बाय आर. याला म्हणून देतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. याला काय म्हणतो आपण, सेंट्रिपिटल फोर्स. तो सेंटर सिकिंग म्हणतो आपण. पिटल म्हणजे सेंटरकडे, तो सेंटरकडे लागणारा जो की हा फोर्स आहे त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणत असतो. मी कहाणी पुन्हा रिपीट करून सांगतो, लक्ष द्या सगळे. एखादी बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असते, एखादी बॉडी सर्क्युलर पाथमध्ये फिरत असते, परंतु काय होत असतं, सर्क्युलर पाथमध्ये फिरणारी जी की बॉडी तिची टेंडन्सी स्ट्रेट लाईनमध्ये जायची असते, बट ॲक्च्युली ती सर्क्युलर पाथमध्ये का घुमते बरं का, कारण की कोणता तरी एक फोर्स आहे जो त्या बॉडीला इकडे तिच्याकडे खेचतोय, राईट का. तो त्या बॉडीला इकडे खेचतोय, त्यामुळे ती बॉडी स्ट्रेट पाथमध्ये न जाता सर्क्युलर पाथमध्ये जाते, राईट की नाही. परंतु सर्क्युलर पाथमध्ये जाते, ही बात तर लक्षात आली. त्या बॉडीला सरळ जायचं होतं, परंतु सरळ कोणीतरी तिला जाऊ देत नाही आहे. कोणीतरी असेल ना तो न जाऊ देणारा, तर कोणता तरी एक फोर्स आहे तो सेंटरकडे लागतोय. तर सेंटरकडे लागणारा जो की हा फोर्स आहे ना, तो त्या बॉडीला स्ट्रेट पाथमध्ये जाऊ देत नाही आहे, तो तिला सर्क्युलर पाथमध्ये घुमायला लावते. आलं का लक्षामध्ये, तेही कहाणी आपल्याला दिसायला भेटते.
मग आता हा जो काही फोर्स आहे तो फोर्स पिक्चरमध्ये येतोय. मग आता फोर्समुळे काय होतं बरं का, या फोर्समुळे तो स्ट्रेट पाथमध्ये न जाता त्या प्रत्येक पॉईंटला त्याचं काय होतं बरं का, आता स्ट्रेट पाथमध्ये म्हणजे तिची डिरेक्शन ॲक्च्युली हीच होती, सरळ निघून जाणार होता. एखादी दोरी जर का सर्क्युलर पाथमध्ये घुमवताना कापली ना तर सरळ निघून जाईल ते, परंतु ह्या फोर्समुळे तो सरळ न निघता त्याच्या प्रत्येक वेळेस काय बदलत आहेत, त्याच्या डिरेक्शन बदलतात. कधी असं सरळ निघेल तो, कधी असा सरळ निघेल तो, कधी असा सरळ निघेल तो. प्रत्येक पॉईंटला त्याची डिरेक्शन चेंज होत आहे. तो डिरेक्शन चेंज झाल्यामुळे त्याची व्हेलॉसिटी चेंज होईल आणि व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे ज्या डिरेक्शनमध्ये फोर्स लागत होता हा, की ज्याच्यामुळे ही कहाणी घडत होती, त्या डिरेक्शनमध्ये ॲक्सिलेशन पण लागणार. आणि ॲक्सिलेशन किती असणार बरं का, तो हे ॲक्सिलेशन किती असतं, v²/r एवढं असतं. तो देअरफॉर आपला एक फोर्स येतो जो इकडे लागत असतो, त्याला आपण सेंट्रीपिटल फोर्स म्हणतो. तर मग सेंटरकडे लागणारा जे की हे फोर्स आहे ज्याला आपण सेंट्रीपिटल फोर्स म्हणतो. आणि लक्षात ठेवायचं, सेंट्रीपिटल फोर्समुळेच बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये घुमत असते. तर सेंट्रीपिटल फोर्समुळे बॉडी ही कोणत्या याच्यामध्ये घुमत आहे, तर ती सर्क्युलर मोशनमध्ये घुमत आहे. तुम्हाला कळाली का बात रे? बात कळाली का जास्त अवघड करून टाकली मी? बात कळाली का? राईट. हे बघा आता चित्र बघा, तो ही बघा ही बॉडी जी काही असं घुमत आहे, ॲक्च्युली तिला जायचं बिचारीला इकडं, परंतु हा फोर्स जो की नाही याच्यामधला तो तिला जाऊ देत नाही. तो म्हणतोय सरळ इकडे फिर, राईट का, सरळ इकडे फिर. मग दिसायला भेटेल जेव्हा ही बॉडी इकडे जाईल ना, समजा आता या पॉईंटला आहे, आता बघा समजा ही रस्ता आहे, हा रस्ता आहे, ही रस्ता आहे आणि या असा टर्न घेतला जातो. तर गाडीमध्ये आपण बसलेलो आहोत, आपली टेंडन्सी आहे सरळ जायची, परंतु आपण जेव्हा इकडे टर्न घेऊन आता आपण जे ना इकडे वळला जातो, आपण इकडच्या साईडला असं टिल्ट होऊन जातो. का बरं का, कारण की आपली टेंडन्सी काय होती, सरळ जायची होती. तो ज्या रस्त्याकडे जायची होती त्यामुळे आपण इकडे वळणार. तो सेम कहाणी इथं पण घडते. काय बरं का, ही जी काही बॉडी आहे ना, या बॉडीला जायचं होतं इकडं, राईट का, परंतु हा फोर्स जो काही आहे ना, हा फोर्स तिला इकडे जाऊ देत नाही, तो हिला इकडे ठेवतो. मग तिला जायचं होतं कुठे, या रस्त्याकडे जायचं होतं. मग जो हा फोर्स जो काही आहे ना, हा फोर्स जो तुम्हाला छोटा बाण दाखवला मी, हा जो फोर्स इकडे जायचा होता, हा फोर्स असतो इनर्शियल फोर्स. आणि दिस इनर्शियल फोर्स, हा जो इनर्शियल फोर्स आहे, या इनर्शियल फोर्स किंवा जो इमॅजिनरी फोर्स, जो इनर्शियल और इमॅजिनरी फोर्स असतो, यालाच आपण काय म्हणतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. काय म्हणतो आपण त्याला, सेंट्रीफ्युगल फोर्स. मग लक्षात आलं का तुम्हाला ही कहाणी इनर्शियाची मागोदर शिकवलेली आहे. एखादी बॉडीची सर्क्युलर मोशनमध्ये घुमत असते, तिला ॲक्च्युली बिचारीला स्ट्रेट जायचं असतं, पण हा फोर्स तिला स्ट्रेट जाऊ देत नाही. मग तो ती जेव्हा या पॉईंटला जेव्हा येईल ना, ती बिहेव काय करते, तिला इकडे जायचं असतं, इकडच्या पाथवरती, बरोबर का, इकडच्या पाथवरती जायचं असतं. तर इकडच्या पाथवरती जायचं असतं म्हणजे काय, हा थोडासा फोर्स जो की दिसायला भेटणार आहे, हा सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि आपल्याला काय लक्षात येतं की जो हा इमॅजिनरी किंवा इनर्शियल फोर्स, जो इमॅजिनरी इनर्शियल फोर्स आहे तो, आणि हा इकडे सेंटरमध्ये येणारा हा फोर्स, हे दोघं जे की आहे ते दोघं एकमेकांना कॅन्सल आउट करतात, एकमेकांच्या अपोजिट असतात. तो देअर फोर्स सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स जे काय आहे हे एकमेकांच्या अपोजिट दिसायला भेटत असतात. तर याचे खूप सारे उदाहरणं दिसायला भेटत असतात. एखादा डब्यामध्ये भरलेलं पाणी जे काही आहे, तुम्ही जर का असं उलटं करून टाकलं सरळ ते खाली येऊन जाईल, पण जेव्हा तुम्ही त्याला सर्क्युलर मोशनमध्ये घुमवतात ना, ते पाणी खाली येत नाही, ते पाणी खाली येत नाही. का बरं का, कारण की दोघं प्रकारचे फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होत असतात, त्यामुळे ते खाली येत नाही. दोघं प्रकारचे फोर्स ॲक्ट होत असल्यामुळे, तर लक्षात घ्यायचं, जेव्हा आपण एखादी बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये घुमत असते त्याच्यावरती दोघं प्रकारचे फोर्स ॲक्ट करत असतात. कोणता, सेंटरकडे ओढणारा एक फोर्स आणि सेंटरच्या बाहेरकडे इनर्शियल फोर्स असतो एक, इमॅजिनरी फोर्स तो एक. तर त्याच्यामुळे ती बॉडी जी काही ना अशा पद्धतीने घुमताना तुम्हाला दिसायला भेटत असते. ओके का, तर लक्षात ठेवा ही बात. ठीक आहे. तर मग आता काय सांगितलं मी तुम्हाला, नंतर काय बोललो मी तुम्हाला, या बॉडीला जायचं होतं स्ट्रेट, पण हा फोर्स त्याला जाऊ देत नाही इथं, तर त्यामुळे हा फोर्स इकडे लागणार आहे, राईट का. तो फोर्स ॲक्च्युली जे की ना, आता मी तुम्हाला एवढं अंतर दाखवलं, एवढं अंतर बी नसतं, खूप बारीक अंतर असतं एवढं, राईट का. तो देअर फोर आपण काय म्हणून देतो की एका लाईनमध्ये लागतं गड्या, आपण डायरेक्ट काय म्हणू शकतो, एका लाईनमध्ये. सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स एका लाईनमध्ये लागताना आपल्याला दिसायला भेटत असतात. ठीक आहे. बघा मग आता, वॉन्ट टू कीप द बॉडी सर्क्युलर मोशन. ओके, तर लक्षात ठेवा, असा कोणता फोर्स आहे तो एखाद्या बॉडीला सर्क्युलर मोशनमध्ये ठेवतो, तो सेंट्रीपिटल फोर्स आहे, त्या बॉडीला सर्क्युलर मोशनमध्ये ठेवणारा. ठीक. तो बघा, want to keep the body in a circular motion, exert the force towards the center of the seeking force, compel the force body to move in a circular motion, centripetal force. तो जो काही बॉडी, आता तुम्ही म्हणणार की दोरी आहे, ठीक आहे, परंतु ही कहाणी तर सूर्यपृथ्वीभोवती पण दिसायला भेटत असते. समजा इथं सूर्य आहे आणि इथं काय आपली पृथ्वी आहे, या दोघांमध्ये पण काय बरं का, तो या दोघांमध्ये पण काय दिसायला भेटत असते. समजा हा जो आहे ना, हा सेंटरमध्ये आपला सूर्य आहे आणि पृथ्वी त्याच्या आजूबाजूला घुमताना दिसायला भेटत असते. मग आता ही पृथ्वी याच्याकडे का आकर्षिली जात नाही बरं का, हे असं सर्क्युलर मोशनमध्ये का घुमत राहते. या दोघांमध्ये जो काही आहे एक फोर्स आपल्याला दिसायला भेटतो, ज्याला आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणतो. त्या दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. मला काय दिसायला भेटतं बरं का, ही पृथ्वी आहे ना, ही पृथ्वी आहे, इथं सूर्य आहे, राईट का. तो ही पृथ्वी आणि याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स असते. या दोघांमध्ये एक फोर्स असतो, तो फोर्स इकडे लागताना आपल्याला दिसायला भेटणार आहे सूर्याकडे, बरोबर. ठीक आहे. आणि तो फोर्स जो काही आहे पृथ्वी जी काही आहे, पृथ्वी काहीतरी व्हेलॉसिटीने फिरत असते ना पृथ्वी. आता मी तर तुम्हाला एक प्रश्न विचारला की सांगा बरं का रे, जर समजा पृथ्वीला कोणत्या पण व्हेलॉसिटीने जर का फिरली नाही तर पृथ्वीचं काय हालत होणार आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या. हा सूर्य आहे, इथे ही पृथ्वी आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते काहीतरी व्हेलॉसिटीने, व्हेलॉसिटी प्रत्येक वेळेस चेंज होताना दिसायला भेटते. जर समजा ही व्हेलॉसिटी राहिली नाही, त्या पृथ्वीची हालत काय होईल बरं का सांगा.
या पृथ्वीची हालत काय होईल जर का समजा पृथ्वी कोणत्याही प्रकारच्या व्हेलॉसिटीने घुमलेली जागेवरती बसू नये आणि सूर्य जागावरती बसू नये, एका कंडिशनसाठी विचार करून बघा तर काय होईल बरं का. तर ही कहाणी आपल्याला पुढे जाऊन शिकायची आहे. काय होईल, ही पृथ्वी सरळ इकडे येऊन जात असते. कशी येते ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. ठीक आहे. एक बात तर एक बात मला कन्फर्म कळाली काय बरं का, की हा सूर्य, ही पृथ्वी, पृथ्वी जी काय आहे सूर्याभोवती कोणत्या तरी व्हेलॉसिटीने फिरत आहे, राईट का, अशा पद्धतीने घुमत आहे. या व्हेलॉसिटीने घुमत असल्यामुळं पृथ्वी सूर्याकडे आकर्षिली जात नाही, राईट का. ही कहाणी मी पुढे जाऊन तुम्हाला समजवणार आहे. एका स्टेजवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. मी पुन्हा कहाणी रिपीट करून सांगेल. ठीक आहे. एक बात तर कन्फर्म झाली की सेंट्रिपिटल फोर्स जो काही आहे, सेंट्रिपिटल फोर्समुळे एखादी बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असते, एवढी बात एकदम शुअर झाली. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा एक इनर्शियल फोर्स असतो, अपोजिट डिरेक्शनमध्ये लागत असतो, त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स आपण म्हणत असतो. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये आलेली असेल. मग लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न काय विचारतात की बसमध्ये जात असताना कर्ववरती जर का तुम्ही टर्न केलात तर तुम्ही बाहेरच्या आउटवर्ड डायरेक्शनमध्ये फेकले जातात. कशामुळे बरं का, ड्यू टू द इनर्शियल फोर्स. आणि त्या इनर्शियल फोर्सलाच आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणत असतो. लक्षात आलं का तुम्हाला, लक्षात ठेवा या बाता. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढे काय बरं का आता, डिरेक्शन ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर. सेंट्रिपिटल फोर्सची डिरेक्शन सेंटरकडे असते आणि सेंट्रिफ्युगलची डिरेक्शन अवे फ्रॉम द सेंटर असते, हे लक्षात ठेवा. आणि सेंट्रिपिटल फोर्स किती असतो, mv²/r एवढं आपल्याला दिसायला भेटत असते. ओके. आता तुम्हाला जर का मी प्रश्न विचारला, तुम्ही मला उत्तर द्या बरं का रे. समजा हा एक कर्व पाथमधला एक रस्ता आहे, राईट. इथं गाडी एक जाते, इथे गाडी एक जाते. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला सांगा तुम्ही की इथं कुठेतरी सेंटर असेल, बरोबर. आता ही गाडी सर्क्युलर मोशनमध्येच घुमते, बरोबर का. गाडीला बिचारीला जायचं होतं कुठे, इकडं, राईट का. परंतु बिचारी ही गाडी जी नाही या सर्क्युलर पाथमध्ये घुमते. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सांगा बरं का तो फोर्स कोणता, सांगा बरं का तो फोर्स कोणता त्या बॉडीला सर्क्युलर पाथमध्ये घुमवतोय. सांगा बरं का. सेंट्रिपिटल फोर्स आहे तो, पण त्या फोर्सचं नाव सांगा. कोण आहे तो जो त्याला इकडे ओढत आहे, इकडे ओढत आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला दिसायला काय भेटलं होता, एखादी स्ट्रिंग होती, त्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन होतं की नाही. कोण आहे, फ्रिक्शन. तो फ्रिक्शन जे काय आहे ना, फ्रिक्शन फोर्स, ते फ्रिक्शन फोर्स या इकडे लागत असतं. ते फ्रिक्शन फोर्स एक सेंट्रिपिटल फोर्सचं काम करत आहे. ही बात तुमच्या लक्षामध्ये ठेवायची. तर सूर्य आहे आणि पृथ्वी आहे, राईट का. तो बिचारी या सूर्य जे काय आहे, ही पृथ्वी जी आहे ना, ही पृथ्वी सर्क्युलर पाथमध्ये घुमते. पृथ्वी जी की ना सर्क्युलर पाथमध्ये घुमते. तर पृथ्वीला सर्क्युलर पाथमध्ये घुमवणारा कोण आहे. पृथ्वीला ॲक्च्युली जायचं कुठे, इकडे जायचं आहे. जर पृथ्वी मोशनमध्ये जर का असेल ना, तर पृथ्वीला सरळ निघायचं आहे. पण यार या सर्क्युलर मोशनमध्ये ठेवणारा कोण आहे, त्या दोघांमध्ये असणारा जो काही एक फोर्स, तो की इकडच्या डिरेक्शनमध्ये लागणार, तो वाला फोर्स जो आहे त्याला सर्क्युलर मोशनमध्ये घुमवत असतो. बाता लक्षामध्ये ठेवायच्या. ठीक आहे. तर बघा बरं पुढं, द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड द रोड इज द सेंट्रिपिटल फोर्स, राईट का. सेंट्रिपिटल फोर्स. मग आता इथं कहाणी काय घडते सेंट्रिफ्युगल फोर्सबद्दल तुम्हाला दिसायला भेटेल. समजा आज स्ट्रेट रस्ता होता, गाडी अशी आली आणि अशी टर्न करायला गेली. ठीक आहे. अशी आपण समजू, आपण हे करू. किंवा गाडी समजा इकडून आली, इकडून गाडी आली. तर घडतंय काय बरं का, तो गाडी जेव्हा इथं टर्न करत असते, बिचाऱ्या गाडीला सरळ जायचं होतं, परंतु इथं असणारं जे फ्रिक्शन आहे, त्या फ्रिक्शनमुळे आपण सर्क्युलर पाथमध्ये जाऊ शकलो. त्या फ्रिक्शनमुळे सर्क्युलर पाथमध्ये आपण जाऊ शकलो. पण आपली टेंडन्सी काय बनून गेली होती स्ट्रेट पाथमध्ये, त्यामुळे आपण इकडे आकर्षिले जात असतो, राईट का. तर मग सेंटरकडून जो काही आपण इकडे जात असतो, ॲक्च्युली जर बघायला गेलात तर, राईट का, तो इकडे जे आहे ते फ्रिक्शन फोर्स हे करत आहे आणि आपल्याला जायचं आहे या रस्त्याकडं. तो इकडे जे की जातोय ना आपण, हा काय असतो आपला सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. आणि या सेंट्रिफ्युगल फोर्समुळे आपल्याला डिस्कम्फर्ट फील होतं. ही बात तुमच्या लक्षामध्ये ठेवायची. चला पुढे जाऊ. ओके. सो डायरेक्शन ऑफ द बॉल चेंजिंग, व्हेलॉसिटी इज ऑल्सो चेंजिंग, राईट का. तो व्हेलॉसिटी चेंजमुळे ॲक्सिलेशन पिक्चरमध्ये येत असतं आणि ॲक्सिलेशन कुठे लागत असतं, तो जो की फोर्स आहे त्या फोर्सकडे. सो देअरफॉर आपण इथं काय केलेलं बरं का, सेंट्रिपिटल फोर्स इज द फोर्स दॅट ॲक्ट ऑन द बॉडी मुव्हिंग इन द सर्क्युलर पाथ. तर सर्क्युलर पाथमध्ये फिरणारी जी की बॉडी आहे, त्या बॉडीवरती हा फोर्स लागत असतो, जो सेंटरकडे लागत असतो, राईट का. अँड डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर अराउंड द बॉडी. तर लक्षात घ्या, एखाद्या बॉडीला सर्क्युलर पाथमध्ये घुमवणारा हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. त्याच्यामुळे ती सर्क्युलर याच्यामध्ये फिरत असते. जर का समजा हा फोर्स जर का नसला, या दोघांमधला जर का हा फोर्स, जसं की टेन्शन राहिला नाही, तर ही बॉडी कुठे जाईल बरं का सांगा. जर समजा याच्यामधला हा फोर्स जर राहिला नाही, बॉडी कुठे जाईल, ती बॉडी सरळ निघेल. कारण की जी टेंडन्सी सरळ निघायची आहे, तिची टेंडन्सी ब्रेक करणारा हा फोर्स आहे. ती बॉडी सरळ निघून जाईल, सरळ म्हणजे टँजन्शियली. सो सरळ टँजन्शियली निघून जाईल. पण याची टेंडन्सी ब्रेक करणारा हा वाला फोर्स आहे. तो काही आजपर्यंत तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आपण पुढे जाऊया. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. तो अशा पद्धतीने जे काय आहे हे फिरणं झालं. नंतर एक ग्रॅव्हिटेशन फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स. लक्षात घ्या, आता ग्रॅव्हिटेशन फोर्स जो काय आहे, मग तुम्हाला जर का विचारलं एखाद्या रस्त्यावरची गाडी जी काय आहे ती सर्क्युलर पाथवरती का फिरू शकते, कारण की त्या ठिकाणी एक सेंट्रिपिटल फोर्स आहे ॲड करत असतो सेंटरकडे, ज्याला आपण फ्रिक्शन फोर्स म्हणतो. त्याच्यामुळे ती गाडी सर्क्युलर पाथमध्ये फिरू शकते.
ही बात लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्याच्यामुळे ती गाडी सर्क्युलर याच्यामध्ये फिरू शकते. आपले जे की ग्रह आहे ते ग्रह सर्क्युलर पाथमध्ये का फिरत आहेत, कारण की ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे हे फिरत आहेत. ओके, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. सो ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स, टेन्शन फोर्स ॲक्ट ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स, फ्रिक्शन फोर्स ॲक्ट ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. आणि लक्षात द्यायचं, सेंट्रिफ्युगल फोर्स हा इमॅजिनरी फोर्स आहे, इनर्शियल फोर्स आहे. कळाला का तुम्हाला? क्लिअर झालं का? आता लक्षात घ्या, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या. आपण काय बोललो रे? आपण काय बोललो की ही एक बॉडी आहे, ही एक बॉडी आहे. ही बॉडी 10 किलोग्रॅमची, ही बॉडी 5 किलोग्रॅमची, ठीक आहे. किंवा आपण एक काम करूया, पृथ्वीची बात करू. ही एवढी मोठी पृथ्वी आहे आणि ते एक छोटासा चेंडू आपण वरती फेकला, हा चेंडू खालीच पडतो, बरोबर की नाही? आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे काय बरं का, ही पृथ्वी आहे आणि हा काय, हा एखादी बॉडी. हे दोन बॉडी एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात म्हणे, बरोबर आहे की नाही? मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो की ही बॉडी आणि ही एक बॉडी एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात, बरोबर. आणि दोघांमधलं अट्रॅक्शन फोर्स किती असतं? सारखं असतं. म्हणजे हा पण एफ एवढ्या फोर्सने अट्रॅक्ट होईल, हा पण एफ एवढ्या फोर्सने अट्रॅक्ट होईल. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की यार, हा चेंडू पृथ्वीकडे का येतो, पृथ्वी त्याच्याकडे का जात नाही? उत्तर द्या बरं. ही एक पृथ्वी आहे आणि हा एक छोटा चेंडू आहे, राईट का? तो हा जे की आहे ना, आपण काय बोलतो की दोघांमध्ये असणारा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ना, ग्रॅव्हिटेशन फोर्स दोघांमध्ये ते इक्वल असतं. इक्वल आहे की नाही? दोघांमध्ये असणारा फोर्स इक्वल आहे. मग पृथ्वी पण त्याच्याकडे जायला पाहिजे होती ना, पृथ्वी पण त्याच्याकडे जायला पाहिजे होती आणि ते पण आपल्याकडे यायला पाहिजे होतं. मग ते असं का दिसायला भेटत नाही, सांगा बरं? मासमुळे. कशामुळे? मासमुळे. तो मासमुळे एक रिझन तुम्ही देऊ शकतात, बट ॲक्च्युअल रिझन जे काय आहे ते म्हणजे ॲक्सिलरेशन. तर ॲक्च्युअल रिझन जे काय आहे ॲक्सिलरेशन. आता हे ॲक्सिलरेशन कसं रिलेट करू शकतो, लक्ष द्या सगळ्यांनी. सगळ्यांनी लक्ष द्या. हे ॲक्च्युअली पुढचं होतं, पण तरी पण सांगून देतो इथंच. तो ही पृथ्वी आहे समजा, आणि पृथ्वीवरती असणारा एखादा कोणतरी आहे, एखादी बॉडी, सफरचंद घेऊ, सफरचंद. तो सफरचंद पृथ्वीकडेच का पडतो असा प्रश्न आहे आपला. पृथ्वी का सफरचंदकडे पडत नाही, पृथ्वी सफरचंदकडे का पडत नाही, सफरचंदच का पृथ्वीकडे पडतो, असा आपला प्रश्न आहे. तर लक्षात घ्या बरं, आपला जो काही नियम होता काय, फादर इज इक्वल टू मदर, न्यूटन सेकंड लॉ, राईट का? तर तुम्ही जर बघायला गेलं तर काय दिसायला भेटणार मला, ॲक्सिलरेशन जे की आहे ते ॲक्सिलरेशन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी मास आहे. ॲक्सिलरेशन काय आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी मास आहे. तो ॲक्सिलरेशन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी मास आहे. ओके, समजा आपण याला आता जर झूम करून बघूया, ही पृथ्वी आहे आणि तर सफरचंद आहे, समजून या गोष्टींना. तो हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन अशा पद्धतीने लागत असते, ही डिरेक्शन असते फोर्स ऑफ अट्रॅक्शनची. परंतु यार, आता मला काय दिसायला भेटतं, याचं वजन जे M1 आहे, याचं वजन जे आहे ना M2 आहे पृथ्वीचं, तो एक बात तर कन्फर्म झाली की M2 इज ग्रेटर दॅन द M1. ओके, आता लक्षात घ्या, हा फोर्स आहे F, बरोबर. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, हा F आहे आणि आपण हे दोघं फोर्स जे ना, ते दोघं फोर्स सारखे आहेत, पण बॉडीचं वजन जे ना वेगळं आहे. बॉडीचं वजन वेगळं असल्या कारणानं ॲक्सिलरेशन पण वेगळं असेल. तर माझा प्रश्न तुम्हाला आहे की दोन बॉडीमध्ये कोणाचं ॲक्सिलरेशन जास्त असेल? ॲक्सिलरेशन म्हणजे हालचाल, कोण जास्त हालचाल करेल, कोण जास्त मोशन दाखवेल. ॲक्सिलरेशन म्हणजे मोशन, हालचाल वगैरे म्हणू आपण. तर कोण जास्त हालचाल दाखवेल बरं का? ज्याचं वजन बघा, कारण की आपण काय बोललो आहे, फादर इज इक्वल टू मदर, दॅट इज व्हॉट. सो F डिवाइड बाय M इज इक्वल टू ॲक्सिलरेशन. या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन जी काही आहे ते तर कॉन्स्टंट आहे. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन कॉन्स्टंट आहे. मग हालचाल जी काही आहे, हालचाल ज्याला आपण ॲक्सिलरेशन म्हणतो, ही हालचाल जास्त कोणामध्ये असेल? ज्याचं वजन कमी असेल त्याचं. मग आता वजन कोणाचं कमी आहे? सफरचंदचं वजन कमी आहे, त्यामुळे तो जास्त हालचाल दाखवेल. पृथ्वी पण हालचाल दाखवते, पण पृथ्वीची हालचाल आपल्याला समजत नाही. आलं का लक्षामध्ये? पृथ्वी पण हालचाल दाखवते, पण इतकं कमी हालचाल दाखवणार ते उमजणार पण नाही. आलं का लक्षामध्ये? तो जिचं वजन कमी आहे तिची हालचाल जास्त आहे, त्यामुळे तो सरळ खाली येताना दिसायला भेटेल. लक्षात आलं का तुम्हाला? राईट का? तर ही बात लक्षात. आज जर समजा मी तुम्हाला असं बोललो की इथं सूर्य आहे आणि इथं पृथ्वी आहे, इथं सूर्य आहे आणि इथं पृथ्वी आहे, राईट का? पृथ्वीचं वजन सूर्यापेक्षा नक्कीच कमी असणार आहे. सो या छोटा M1 आहे आणि हा M2 नाही. सो M2 जो काही आहे हा सूर्य आहे, याचं वजन जास्त दिसायला भेटतं. एवढी बात तर कन्फर्म झाली, राईट का? आता मी काय म्हणतोय की पृथ्वीला कोणत्याही प्रकारची व्हेलॉसिटी नाही आहे, कोणत्याही प्रकारची मोशन नाही आहे, पृथ्वी एकदम शांत आहे. आता जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही मला उत्तर काय देणार? तुम्ही मला उत्तर देणार की पृथ्वी सरळ इकडे ओढली जाईल. पृथ्वी सरळ कोणाकडे ओढली जाईल? सूर्याकडे ओढली जाईल. का ओढली जाईल बरं का? ॲक्च्युली दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन सारखं आहे, पण हालचाल जास्त कोण करेल? हालचाल जास्त करेल पृथ्वी. बात लक्षात आली का तुम्हाला? राईट. मग आता बात काय आहे यार, की पण हे असं का होत नाही बरं का? कारण की हिच्यामध्ये काय आहे? व्हेलॉसिटी आहे. तर व्हेलॉसिटी असल्या कारणानं काय असतं? व्हेलॉसिटी असल्या कारणानं हिला ॲक्च्युली बिचारीला इकडच्या पाथमध्ये जायचं आहे, इकडे जायचं आहे. पण व्हेलॉसिटी असल्या कारणानं काय, हिला इकडे जायचं बरं का? ॲक्च्युली इकडे जायचं. म्हणजे जर व्हेलॉसिटी जर काय असेल एखाद्या बॉडीला, तर तिला स्ट्रेट जायचं असतं. व्हेलॉसिटी जर असेल ना, तिला स्ट्रेट जायचं असतं. पण यांच्यामध्ये असणारं जे की ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे ते तिला बरोबर या रस्त्यामध्येच घुमवतं, राईट का? रस्त्यामध्येच घुमवतं अशा पद्धतीने, राईट का? मग तुम्हाला दिसायला भेटेल की
पृथ्वीमध्ये एक इनर्शियल फोर्स असेल तो इकडच्या डिरेक्शनमध्ये लागत असतो. ते असं काहीतरी घडत असतं हे सगळ्या ठिकाणी. तुम्हाला गोष्टी रिलेट झाल्यात का सगळ्या? झालेत का रे? ठीक आहे. तो आता बघा, आता पुढचं असतं टाईड. आता टाईड कसे तयार होतात लक्षात द्या सगळ्यांनी. आता टाईड कसे तयार होतात लक्षात घ्या. तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरेमध्ये विचारतील की जे काही टाईड आहेत ना ते टाईड म्हणजे काय असतं एकदम बात लक्षात घ्या. तर काय असतं, ही पृथ्वी आहे आणि इथे ना आपलं मून आहे. मून आहे, ठीक आहे. हा मून आहे जो की आपला उपग्रह आहे आणि हे ना आपला अर्थ आहे, ठीक आहे. सो हे अर्थ आहे. आता मला दिसायला काय भेटतं बरं का, दिसायला काय भेटतं आपल्याला की जो हा मून आहे, जो आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे, पृथ्वी आणि यांच्या दोघांमध्ये काय असतं, या दोघांमध्ये जे ना, या दोघांमध्ये काय आहे, या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे दोघांमध्ये, बरोबर आहे. पण मून जो काही आहे ना, पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरत असते या डिरेक्शनमध्ये, राईट का, या डिरेक्शनमध्ये अक्षाभोवती. आणि हा पण त्याच डिरेक्शनमध्ये समजा आहे जी ना, अशा पद्धतीने जे ना ही कक्षा आहे कशाची, मूनची, तो आपण त्या याच्यामध्ये डिरेक्शनमध्ये फिरतोय. ओके, हे दोघं त्या डिरेक्शनमध्ये फिरताना दिसायला भेटतात. तर आता काय घडतं बरं का, लक्ष द्या. आता हा दोघं जे काही आहेत या डिरेक्शनमध्ये घुमताना दिसायला भेटतात. दोघांमध्ये जे आहे ना फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. तर काय असतं माहिती आहे का, तुम्हाला दिसायला भेटेल की हा मून जो आहे ना, हा मून जास्त ओढायला लागून जातो, म्हणजे पृथ्वीला ओढायला लागतो डायरेक्ट. मूनमध्ये जे काही आहे ना, मूनमध्ये तुम्हाला दिसायला भेटेल की पर्टिक्युलर पॉईंटला काय होऊन जातं, पर्टिक्युलर पॉईंटला एका दिवसातले 2 टाईम असे घडतात, दिवसातले 2 टाईम असे घडतात की पृथ्वी जे काही ना, आपलं मून जे ना, ते मून जास्त ओढायला लागून जातं, पृथ्वीला ओढायला लागतं डायरेक्ट ते. मग मून जर का समजा पृथ्वीला ओढायला लागेल तर पृथ्वी इकडे ओढली जाईल ना, कशाकडे, मूनकडे ओढली जाईल. आता कहाणी काय घडते सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. मून जे काही आहे ना, मून पृथ्वीला ओढतं. आणि का ओढतं तुम्हाला माहिती आहे, राईट का, म्हणजे पृथ्वी जास्त हालचाल करते, पृथ्वी काय करते, जास्त हालचाल करते असं आपण म्हणू शकतो. तर ती जास्त म्हणजे जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ना, त्याच्यामुळे जे ना पृथ्वी इकडे ओढायला लागून जाते. पण घडते काय बात माहिती आहे का, पृथ्वीवरती असते पाणी. किती, 71%. बघा आता समजा ही पृथ्वी आहे, इथं मून आहे, राईट, आणि इथं जे काही आहे याच्यामध्ये काय असते, ओशियन आहे. तो पृथ्वीवरती ओशियन आहेत, महासागर आहेत, 71% पाणी, एकदम बरोबर, राईट का. तो आता हा मून जो आहे ना, हा मून ॲक्च्युली इकडे असा ओढताना दिसायला भेटत असतो. ते एका पर्टिक्युलर पॉईंटला आपण ऑब्झर्व करूया, काय घडतं बरं, काय पर्टिक्युलर पॉईंटला. ते एका पर्टिक्युलर पॉईंटला जर बघायला गेलात तर तुम्हाला दिसायला भेटेल याचा हा सी जीमध्ये लागणारे हे फोर्सेस असतात. ओके, आता हा इकडे जास्त हालचाल करणारे म्हणून मी बाण इकडे दाखवतो, म्हणजे मून जो काही आहे ना, मून पृथ्वीला ओढणार बा असं मी बाण दाखवतोय, कारण की पृथ्वी जास्त हालचाल करणार बा, मी असं बाण दाखवतोय. आता गंमत बघा, आता काय होईल बरं का रे. आता जर तुम्ही बघायला गेलात तर दिसायला असं भेटतं की हा जो काही पृथ्वीवरचा वरचं जे काही पाणी आहे ना, हेवालं, याला मी ए नाव देतो, याला मी नाव काय देतो, ए देतो. पृथ्वीचा जो सेंटर आहे त्याला मी बी नाव देतो, आणि इकडचा जो काही पॉईंट आहे ना याला सी नाव देतो. तुम्हाला बात कळाली असेल. तो इकडे मून आहे, राईट का, ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या. फोर्स ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात जास्त कोणत्या पॉईंटला असेल, जो की मून ओढतोय, मून जो की ना मून ओढतोय, पृथ्वीला ओढतोय, मून पृथ्वीला ओढतोय, तर कोणत्या पॉईंटला जास्त ओढेल, तो ए पॉईंटला जास्त ओढेल, बी पॉईंटला जास्त ओढेल का सी पॉईंटला जास्त ओढेल? एला जास्त ओढेल का, कारण की दोघांमध्ये डिस्टन्स आहे ना कमी. तो डिस्टन्स जर का समजा कमी असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल, तर मून जो आहे ना या ए पॉईंटला जास्त ओढेल. मग त्यामुळे काय होईल, अशी बल्जिंग होताना दिसायला भेटते बघा, अशी बल्जिंग, ए पॉईंटला बल्जिंग अशी होताना दिसायला भेटेल. बल्जिंग होताना दिसायला भेटेल म्हणजे काय, समुद्रामधलं जे काही पाणी आहे ना, ते समुद्रामधलं पाणी, तर लक्षात घ्या, समजा समुद्राची अशी लेवल होती, तर लेवल डायरेक्ट ना इन्क्रीज होऊन जाते, ही तर समुद्राची कुठे गेलं, हे समुद्राची लेवल इथं होती, राईट का. पण तो जो काय ना, हा जो आहे ना इकडे ओढल्यामुळे बल्जिंग होऊन जाते, म्हणून जे ना ही लेवल डायरेक्ट वाढून जाते आणि किनाऱ्यापर्यंत पाणी होऊन जातं, डायरेक्ट किनाऱ्यापर्यंत पाणी होऊन जाते. तर किनाऱ्यापर्यंत पाणी येताना आपल्याला दिसून जाते, म्हणजे अगोदर किनाऱ्यापर्यंत पाणी येत नव्हतं, परंतु आता किनाऱ्यापर्यंत पाणी येताना दिसायला भेटून जाते. असं का, कारण की मून काय करतोय, मून असा बल्ज करतोय, पाणीला असं ओढतो. आता पाणी जे काही ना, पाण्यामध्ये डिफॉर्मेशन होतं, त्यामुळे पाणी असं हे होऊन जातं, राईट का, होतं. परंतु पृथ्वी एक रिजिड बॉडी आहे, त्यामुळे पृथ्वीचा शेप असा अंडाकृती होणार नाही, तो पृथ्वीचा शेप असा होणार नाही, कारण की पृथ्वी काय एक रिजिड आहे, राईट का. पृथ्वी जी की ना थोडीशी इकडे शिफ्ट होऊन जाते, आणि जर दिसायला भेटला तर हा लांब आहे, हा लांब आहे, तर पृथ्वी इकडे शिफ्ट होऊन जाते. आणि हा जो की ना, तुम्हाला डायग्राम व्यवस्थित काढून दाखवतो बघा, ही पृथ्वी, हे मून, ही जी काय आहे, हे आपले काय आहेत, महासागर आहेत. ओके, ए पॉईंट, तो हा पॉईंट जो आहे ना जास्त बल्ज होईल, हा पृथ्वी जी की नाही थोडीशी मामूली इकडे शिफ्ट होऊन जाईल, समजा इकडे मामूली शिफ्ट झाली, आणि हा जो की नाही फोर्स ऑफ अट्रॅक्शन याच्यामध्ये कमी आहे ना, त्यामुळे हे थोडंसं दिसायला भेटेल. सांगायचं तात्पर्य काय आहे की एका लाईनमध्ये जर का तुम्ही ऑब्झर्व केलं ना, तर इकडच्या बाजूला
आणि इकडच्या बाजूला पण तुम्ही म्हणणार इकडच्या बाजूला कसं काय, डायग्राम व्यवस्थित काढतो बघा. समजा बघा ही पृथ्वी, राईट, बल्जिंगसाठी पेन दुसरा वापरतो, इकडे पण बल्जिंग होताना दिसायला भेटते आणि इकडे पण बल्जिंग दिसतो. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो की इथं आपलं काय मून आहे, या दोघं ठिकाणी बल्जिंग कसं काय होते, माझा प्रश्नाचं उत्तर द्या. एका लाईन दुसऱ्या ठिकाणी नाही ते त्याची टेंडन्सी जागेवर राहण्याची असते ना, बट ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो पुढे सरकला जातो. आता ही पृथ्वी जी की ना, पृथ्वी रिजिड बॉडी आहे, पृथ्वी रिजिड बॉडी आहे म्हणजे पृथ्वी इलॉंगेट नाही होणार, पृथ्वी थोडीशी मामूली इकडे सर्कल, बरोबर. हे याच्यामध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे पण थोडंसं येईल, पण आता जी काही ही शिफ्टिंग होते ना त्यामुळे इथं लॅग दिसायला भेटत असतो, इकडे लॅग, आणि हे लॅगमुळे सुद्धा आपल्याला इथं हाय टाईड दिसायला भेटत असते. तो इथं पण लाटा येतील आणि इथं पण लाटा येतील, दोघं साईडला लाटा येत असतात. तर पृथ्वीच्या या इकडच्या पॉईंटला पण इकडच्या पॉईंटला पण लाटा दिसायला भेटत असतात. तर पृथ्वीच्या दोघं पॉईंटला लाटा दिसायला भेटतील, इथं पण हाय टाईड आणि इथं पण हाय टाईड. मग तुम्ही म्हणणार की यार ही पाण्याची पातळी वाढवण्यासाठी इकडचं जे काही पाणी आहे ना हे पृथ्वीचं हे वालं, हे इकडे पाणी इकडे शिफ्ट होतं, इकडे सांगायचं तात्पर्य काय आहे, इथं लो टाईड तयार होतात, इथं लो टाईड तयार होतील आणि या पॉईंटला ज्या लाईनमध्ये आहेत ना इथं हाय टाईड तयार होताना दिसायला भेटत असतात, हाय टाईड तयार होताना दिसायला भेटतात. लक्षात आलं का तुम्हाला रे, लक्षात आलं का रे. दुसऱ्या साईडला बल जो होतं त्याचं रिझन काय सांगितलं. हे बघा आता गंमत बघा, एकदम मायक्रो लेवलला चला. आता बघा ही पृथ्वी आहे, ओके, ही पृथ्वी आहे, इथं जे की ना इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे असं बल घेऊन जाईल रे, हे बल घेऊन जाईल, बरोबर, हे बल घेऊन जाईल. आता पृथ्वी पण थोडीशी तिकडे थोडीशी वळली देईल, पृथ्वी समजा एवढी आली बरं का, एवढी इकडे आली. आता हा पॉईंट पण इकडे येणार होता, परंतु हा जेवढा शिफ्ट होते त्याच्या तुलनेने आज ना हा खूप कमी शिफ्ट होईल ना, इकडं हे कमी शिफ्ट होणार आहे, बरोबर का. म्हणजे या पृथ्वीची जी काही शिफ्टिंग आहे ना, पृथ्वीची शिफ्टिंग याच्या तुलनेने हे जे काही पाणी याची शिफ्टिंग कमी असणार आहे. मग शिफ्टिंगमुळे एक लॅग दिसायला भेटेल आपल्याला दोघांमध्ये, एक लॅग दिसायला भेटेल, आणि हा जो काही लॅग आहे ही लॅग एक हाय टाईड तयार करून टाकत असतो. एक लॅग जो की आहे ना, लक्षात आला का तुम्हाला, की इकडे पण पाणी आहे, इकडे पण पाणी आहे, इकडे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे त्यामुळे असा बल येऊन जाईल. पण पृथ्वीबद्दल आता दुसऱ्या पॉईंटला आलो आपण, पृथ्वी पण थोडीशी मामूली इकडे शिफ्ट होऊन जाते. तर पृथ्वी जर का इकडे मामूली इकडे जर शिफ्ट झाली, तिथे पाणी होतं ना, इकडे पाणी होतं, ते पाणी जे काही आहे जो काही शिफ्टिंग होते ना, ही शिफ्टिंग, या शिफ्टिंगमुळे इथे एक लॅग दिसायला भेटेल, इथे एक लॅग दिसायला भेटेल. मग तुम्ही म्हणणार की पाणी बी तिकडे अट्रॅक्ट होईल, हो पाणी पण तिकडे अट्रॅक्ट होईल, पण जो काही हा लॅग तयार झाला ना, हा लॅग खूप जास्त तयार होऊन गेला. त्या जो काही आजू इकडे फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता पाण्याचा त्याच्या कंपेअरने लॅग खूप जास्त तयार होऊन गेला, आणि या लॅगमुळे आणि इकडचा हा वाला फोर्स, तर त्यामुळे जे काही नाही दोघं साईडला हाय टाईड तयार होत असतात. आलं लक्षामध्ये. तर जेव्हा पण इथं मून असेल ना, त्या मूनच्या लाईनमध्ये इथं पण आणि इथं पण हाय टाईड तयार होत असतात, आणि जो काही अपोजिट डिरेक्शनमध्ये लो टाईड तयार होत असतात. आलं का लक्षात रे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची बात दिसायला भेटत असते. तर मग आता एक कहाणी लक्षात घ्यायचं काय बरं का, की दिवसामध्ये दोनदा असं घडत असतं. जर समजा इथे जर का महासागर असतील ना, त्या महासागरावरती दिवसा दोनदा असं घडत असतं. इथं एक पॉईंट आहे, ती नोट आपण वाचून घेऊया पुढे जाऊन. ठीक आहे. तर टाईड जे की आहे, टाईड कशी म्हणजे तुम्हाला प्रश्न काय विचारतील आता, की पृथ्वीवरती लाटा यायचं हाय टाईड आणि लो टाईड, हाय टाईड आणि लो टाईड यायचं कारण काय, पृथ्वीवरती लाटा यायचं कारण काय, तर कशामुळे बरं का, तो मून जे काही आहे, मून आपल्या पृथ्वीला खेचत असतो, राईट का. सो ड्यू टू द ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ द मून, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशन ऑफ फोर्स, आपण बघू वाचू आता. पिरियॉडिक राईज अँड द फॉल ऑफ द सी लेवल, ओके. वॉटर राईज इट्स हाय लेवल अँड कवरिंग मच ऑफ द शोअर. वॉटर राईज टू द हाय लेवल, वॉटर हाय लेवलला येतं आणि किनाऱ्यावरती पाणी जास्त दिसायला भेटत असते, राईट का. सो वॉटर फॉल्स लोएस्ट लेवल एक्सपोजिंग टू द शोअर. तो किनाऱ्याच्या खाली खूप पाणी खाली चाललं जातं, कधी तो किनारा खूप वरती राहून जातो आणि पाणी खूप खाली चाललं जातं, राईट की नाही. नंतर मग पुढे काय हायटाईड म्हणजे काय, डायरेक्ट किनाऱ्यावरती पाणी येऊन जातं, म्हणजे कोणतरी त्याला खेचतंय, असं वरती पाणी तरी ओढतंय, राईट, अशा पद्धतीने दिसतं ती. पुढे काय, प्रायमरली कॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशन फोर्स इज द वॉट. बघा, तो तुम्हाला प्रश्न विचारतात की लाटा यायचं कारण काय, तर प्रायमरली कॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ द मून. ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ मून म्हणजे काय, चंद्राला भूक लागली असं म्हणा, चंद्र आपल्याला ओढतो, राईट का, चंद्र आपल्याला ओढतो त्यामुळे लाटांना बी ओढतो. तर एका पॉईंटमधले लाटांना ओढेल, पृथ्वीला बी ओढेल, आणि पृथ्वीच्या मागच्या साईडला असणारं पाणी त्याला बी ओढेल, राईट का. पण इथं असणारं पाणी जास्त ओढलं जाईल, पृथ्वी त्याच्या तुलनेने थोडी कमी ओढली जाईल, आणि त्याच्या मागे लाटांनी ते कमी ओढलं जाईल, बरोबर नाही. मग आता आपण काय बघतो, पृथ्वीची शिफ्टिंग ना जरा जास्त होऊन जाते, त्यामुळे ते पाणी जे की आहे ना, ते पाणी इकडे असं तिकडे पण बल्जिंग होताना दिसायला भेटत असते. ही कहाणी आहे. तर बघा, ही बघा, सो ही कहाणी. सो ग्रॅव्हिटी, दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, ओके. सो क्लोजर टू द ऑब्जेक्ट मोर ग्रॅव्हिटेशन पूल, देअर फॉर व्हॉट. तो आता आपलं जे काही मून आहे, तो मून जो काही आहे, मून आपल्याला काय दिसायला भेटत असतो, की मून जो काही आहे, मून आपल्या पृथ्वीच्या जवळ आहे, त्यामुळे ग्रॅव्हिटेशन पूल दिसायला भेटणार आहे. नंतर पुढे हाय टाईड,
हे बघा ही कहाणी, ठीक. तो कहाणी सांगितली मी A B C, तो A पॉईंट, B पॉईंट आणि हा C पॉईंट. तर या तिघं पॉईंटची कहाणी मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे, काय काय घडते ते, ठीक आहे. तो A पॉईंट, A पॉईंटचं कहाणी तुम्हाला कळून गेली. B पॉईंटचं काय घडतं, B पॉईंट पण थोडासा मामूली इकडे पुरती शिफ्ट होताना दिसायला भेटत असते आणि जी काही त्याच्या तुलनेने हे जे काही आहे कमी, त्यामुळे इथं बल्जिंग अजून जास्त पाणी, मग इकडचं पाणी इकडं, इकडचं पाणी इकडं, अशा पण तुम्हाला अशी बल्जिंग दिसायला भेटते, ठीक आहे. तर बाणं पण दाखवलेत पुढे जाऊन, ठीक. तर बघा तुलना, बघा दोघांची तुलना जर बघायला गेला, तो हाय टाईड जे काही आहे ॲपोजिट या लिनियरमध्ये हाय टाईड तयार दिसायला भेटणार. सो दिस इज हाय टाईड आणि लो टाईड इथं दिसायला भेटणार. ओके. ते बघा पाणी, तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे ना यार, इकडे एवढं पाणी कुठून आलं, हे पाणी इकडून आलं, त्यामुळे इथे लो टाईड तयार होत असते आणि इकडे हाय टाईड तयार होत असते. सगळे पृथ्वीची बात करतोय आपण आखी. ओके, इथपर्यंत ओके झाला. कारण मग रे तो प्रश्न जर का आला तर लक्षात राहू द्या. आता पुढे जाऊ आपण याच्याबद्दल काय काय बघा. सो इथं काय काय म्हणलं बरं का, द सेंटर ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट इज द पॉईंट इनसाइड द आउटसाइड ऑफ द ऑब्जेक्ट इन विच टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी कंझ्युम कॉन्सन्ट्रेटेड. द सेंटर ऑफ द मास ऑफ द स्पेरिकल हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी जॉमेट्रिकल सेंटर. द सेंटर ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट युनिफॉर्म डेन्सिटी इज सेंट्रल. ओके, ते आपल्याला माहिती आहे. तिथे फोर्स ऑफ जो जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो सीजीवरती लागत असतो, त्याच्याबद्दल त्यांनी सांगितले की सेंटर ऑफ मास वगैरे काय असतो, ठीक आहे. तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनबद्दल तुम्हाला मी सांगितलं आहे. केपलरचे 3 लॉ झालेत, राईट. सेंट्रिपिटल फोर्सबद्दल पण झालं. आता एक बात लक्षात घ्या बरं का, मी तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स काय बोलतो, F इज इक्वल टू mv²/r. ओके, ही असते व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटी म्हणजे कोणती, लिनियर व्हिलॉसिटी. जिला बिचारीला बाहेर जायचं असेल ना, ती वाली व्हिलॉसिटी ती व्ही असते. मग व्ही म्हणजे काय बरं का, डिस्टन्स डिवाइड बाय टाईम. आता तिला बिचारीला तिकडे जायचं होतं, परंतु ती फिरते कुठे, सर्क्युलर मोशनमध्ये. मग तिने डिस्टन्स किती कवर करून टाकलं बरं का, मला व्हिलॉसिटी जर फाइंड आउट करायचं असेल तर तिने डिस्टन्स कवर करून टाकलं पूर्ण सर्कम्फरन्स. तो व्हिलॉसिटी इज इक्वल टू व्हॉट, 2πr, राईट का, 2πr डिवाइड बाय टाईम. तो ही माझी काय झाली व्हिलॉसिटी. तो व्हिलॉसिटी या केसमध्ये मला काय दिसायला भेटते की डिस्टन्स किती कवर होते एखाद्या पार्टिकलकडून, 2πr एवढं, किती टाईममध्ये, समथिंग टी टाईममध्ये. तो देअर फॉर मी सेंट्रिपिटल फोर्स काय म्हणणार, F इज इक्वल टू mv²/r, राईट का, सेंट्रिपिटल फोर्स. सो देअर फॉर एम इज इक्वल टू किती असणार आपलं, तो एम इज इक्वल टू एमच राहणार बॉडीचं. व्ही किती असणार, 2πr डिवाइड बाय टी, त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय खाली काय असणार आपला आर. ओके, तर याला जर का व्यवस्थित सॉल्व करायला जर केलं तर काय दिसायला भेटते बरं का, बघा रे, 2πr/t. याला जर का तुम्ही सॉल्व करायला गेला तर बघा इथं माहिती दिलेली आहेत बरीचशी, ठीक. तो बघा इथं 4 अशा पद्धतीने एवढी व्हॅल्यू येऊन जाईल, राईट. आता जर बघायला गेला तर काय दिसायला भेटते बरं का, मला जर काय दिसायला भेटतं, इथं काय आपला आर आहे. ओके, आर आहे. आता यांनी काय केलं आहे, R² डिवाइड करून टाकलं आणि R² डिवाइड करून केपलरचा फॉर्म्युला जो की ना थर्ड लॉ आणण्याचा प्रयत्न केला. जसं की काय बरं का, जर मी खाली R² जर का समजा डिवाइड जर का केलं तर काय होईल बरं का, बघा काय केलं आहे. सो समजा जर का आपण खाली जर का R² जर का डिवाइड केलं, सो एक मिनिट, हो शिट, शेवट आलं आहे, एक मिनिट. हां, आता गंमत बघा काय म्हणले बरं का, इथं म्हणले मल्टिप्लाय करा आणि डिवाइड करा R². वरती R² जर का समजा आपण डिवाइड केलं तर घडतंय काय बरं का, ॲक्च्युली इथं जर बघायला गेलं तर काय दिसायला भेटेल या ठिकाणी, या कंडिशनमध्ये वरती R² होता, ठीक आहे, आणि खाली जो काही आहे खाली R होता, हा R इथे येऊन जाईल समथिंग काहीतरी, ठीक आहे. तर ते इक्वेशन जे काही आहे ते इक्वेशन बनवून प्रयत्न काय करतोय बरं का, हे सगळं न्यूटन करण्याचा प्रयत्न करतोय. तर न्यूटनला काय दिसायला भेटतंय, न्यूटनला जो काही आहे ना, न्यूटन फक्त एकच गोष्ट प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असतो की फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे काही आहे ना ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू I² असतो. ते आपल्याला अगोदरच माहिती आहे. तो ही सगळा डाटा जर का तुम्ही वाचला ना, तर इथून आपल्याला एकच गोष्ट प्रूव्ह होते की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू बॉडी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी व्हॉट, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी R². एवढी बात लक्षामध्ये ठेवायची. आणि R² आणि डिरेक्टली प्रोपोर्शनल टू काय याच्याबद्दल तुम्ही डोक्यामध्ये घालून घ्या. क्वेश्चन बनतो इथून लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तेवढंच आहे. आता क्वेश्चन बघा बरं, याच्यावरून क्वेश्चन काय येतो बेसिक लेवलला. महेंद्र अँड द विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स 1 मीटर. महेंद्र इथं आहे, विराट इथं आहे, दोघांमधलं अंतर 1 मीटर आहे, राईट. नंतर पुढे काय, इच अदर देअर मास इज 75 किलोग्रॅम अँड 80. तो समजा हा जो काही आहे हा महेंद्र आहे आणि हा जो काही आहे विराट आहे, याचं वजन 75 किलोग्रॅम आहे आणि याचं वजन किती आहे, 80 किलोग्रॅम आहे, ठीक आहे. नंतर तुम्हाला विचारलं आहे की त्याच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती. तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स काढायला लावलं आहे. तर ग्रॅव्हिटेशन फोर्स कसा काढतात, ग्रॅव्हिटेशन फोर्स इज इक्वल टू G m1 × m2 डिवाइड बाय R². ओके, मग m1 किती 75 किलोग्रॅम आहे, 80 किलोग्रॅम आहे आणि याची व्हॅल्यू 6.6 × 10⁻11. तर तुम्ही जर का सगळ्या व्हॅल्यू टाकल्या तुम्हाला फोर्स किती दिसायला भेटतो बघा. हा फोर्स आहे 4.002 × 10⁻7 न्यूटन. एवढ्या दोघांमध्ये फोर्स आहे, राईट का. हा फोर्स खूप कमी आहे, कशाच्या तुलनेने, फ्रिक्शन. तो महेंद्र ज्या ठिकाणी बसलेला आहे तर महेंद्रच्या खाली बॉटमला फ्रिक्शन फोर्स असेल, त्या फ्रिक्शन फोर्सच्या तुलनेने हा फोर्स खूप कमी आहे. त्यामुळे महेंद्र आणि विराट एकमेकांकडे येताना दिसायला भेटणार नाही.
फ्रिक्शन फोर्स दोघांमधला जो की बॉटमला बसलेत ना ते, तर जर समजा महेंद्र आणि विराट ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या बॉटमला जर फ्रिक्शनलेस जर का असेल ना, ते दोघं एकमेकांकडे येताना दिसायला भेटतील. पण खूप टाईम लागेल त्यांना दोघांना एकमेकांकडे येताना यायला, कारण की फोर्स जो काही आहे खूप कमी आहे त्यांच्यामध्ये. ओके, बात लक्षात राहू दे. पुढे आता पुढचा क्वेश्चन विचारलं बघा. इन द अबो एक्झाम्पल अज्युमिंग दॅट द बेंच ऑन विच महेंद्र सिटिंग, ज्या बेंचवरती महेंद्र बसलेला आहे ते फ्रिक्शनलेस आहे. ठीक आहे, इथं महेंद्र आहे, इथं विराट आहे. पण आता महेंद्र ज्या बेंचवरती बसलेला आहे ते जे ना फ्रिक्शनलेस म्हणतात, फ्रिक्शनलेस आहे. जर समजा फ्रिक्शनलेस असेल तर काय बरं का, तर महेंद्र इकडे सरकण्याचा प्रयत्न करेल, महेंद्र इकडे सरकल. मग जर फ्रिक्शनलेस असेल तर महेंद्र तिकडे सरकल. बघू मग आता तो दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला एफ माहिती आहे, राईट का. याचं वजन, महेंद्राचं वजन पण मला माहिती आहे. मग महेंद्राचं वजन जर का मला माहीत असेल, फोर्स जर का माहीत असेल, तर महेंद्र किती हालचाल करेल ते मला भेटून जाईल. महेंद्र हालचाल किती करेल ते मला काढता येईल. कसं काढतो बरं का मी हालचाल इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय मास, राईट की नाही. हालचाल इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय मास. तर फोर्स आपण चालू काढलं, त्यांच्यामधले फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती होतं बरं का, ग्रॅव्हिटेशन फोर्स एवढा होता. आणि महेंद्राचं वजन किती ते पण मला माहिती आहे. त्याच्यावरून मी काय काढून टाकलं, त्याची हालचाल काढून टाकली, ज्याला ॲक्सिलरेशन मी म्हणतोय. ठीक आहे, आता प्रश्न काय विचारला बघा. सो स्टार्टिंग महेंद्र इज सिटिंग फ्रिक्शनलेस स्टार्टिंग फ्रॉम द झिरो व्हेलॉसिटी. आता महेंद्र जो की आहे ना इथं बसलेला आहे स्टार्टिंग फ्रॉम झिरो व्हेलॉसिटी. तो म्हणजे आता काय, सुरुवातीला महेंद्रची व्हेलॉसिटी यू इज इक्वल टू झिरो होती, राईट. व्हॉट विल द महेंद्र व्हेलॉसिटी ऑफ द मोशन आफ्टर 1 सेकंड. तर महेंद्र किती हालचाल करून देईल एका सेकंदमध्ये, राईट का. कोणाकडे, विराटकडे. बरं, विराटकडे देईल ना, कारण की इथं फ्रिक्शन पण नाही, हा इकडे वळलं. मग एका सेकंदामध्ये तो किती जाईल बॉ तुम्हाला काय विचारलं त्याला, व्हेलॉसिटी. विल द व्हेलॉसिटी चेंज, तो महेंद्र टुवार्ड द, एका सेकंदामध्ये तो किती जाईल बा ते तुम्हाला विचारले. मग तुमच्याकडे आता सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही काय करणार बरं का. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन, तो इथं महेंद्र होता, इथे विराट होता, इकडे फोर्स किती लागतो एफ, इकडे फोर्स किती लागतो एफची व्हॅल्यू आपण काढून टाकली, याचं वजन पण आपल्याला माहिती आहे. सो एफ डिवाइड बाय एम जर का केला तर महेंद्र किती हालचाल करेल ते काढून टाकेल मी, ॲक्सिलरेशन काढून टाकेल. ओके का रे, ॲक्सिलरेशन मी काढून टाकेल. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, तो इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. 1 सेकंदानंतर काहीतरी वेगळी व्हेलॉसिटी होऊन जाईल. मग आपल्याकडे फॉर्म्युले आहेत ना, फॉर्म्युले टाका बघा गंमत. ॲक्सिलेशन समजा मी एवढं काढलं, सो फायनल व्हेलॉसिटी आपण काढूया. इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती, राईट का. ॲक्सिलेशन आपण काढलं, टाईम पण आपण काढला, एका सेकंद, त्याने 1 सेकंद ती बात केली होती. तर व्हेलॉसिटी किती दिसायला भेटेल बरं का मला. तर व्हेलॉसिटी जर तुम्ही काढायला गेला तुम्हाला दिसायला भेटेल की एका सेकंदामध्ये. तर पुढे काय म्हणले, व्हॉट विल बी द महेंद्र व्हेलॉसिटी मोशन टुवार्ड द विराट आफ्टर 1 सेकंद. तर एका सेकंदामध्ये महेंद्रची व्हेलॉसिटी काय असेल ते काढता येईल तुम्हाला व्हेलॉसिटी. ओके का रे, जर कळालं का काय केलं मी ते. तुम्हाला गोष्टी कळत आहेत का, काय व्यवस्थित खोलून सांगू अजून जास्त. हे बघा, हा इकडे विराट बसलेला आहे, इकडे महेंद्र बसलेला आहे. महेंद्र बसला आहे का तर खुर्चीवरती, विराट पण बेंचवरती बसले समजा ते दोघं. ओके, आता याच्यामध्ये फ्रिक्शन वगैरे आहे, पण या दोघांमध्ये फ्रिक्शनलेस आहे, त्यामुळे महेंद्र इकडे सरकत जाईल, इकडे महेंद्र इकडे सरकत जाईल. परंतु आज दिसायला काय भेटेल, महेंद्र तिकडे सरकत जाईल, बरोबर आहे, बरोबर का. पण कोणत्या ॲक्सिलरेशनने सरकत जाईल, मी ॲक्सिलरेशन काढून टाकलं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन मला दोघांमधलं माहीत होता, याचं वजन पण मला माहीत होतं, त्याच्यावर मी ॲक्सिलरेशन काढून टाकलं. इनिशियल व्हेलॉसिटी मला माहीत होती, एका सेकंदामध्ये असणारी व्हेलॉसिटी पण मी काढून टाकली. का आला का रे, कळतात का तुम्हाला, आहेत का तुम्ही. या अशा पद्धतीने जे काय आहे तुम्हाला क्वेश्चन विचारत असतात. सर हे बघा, ही तर कहाणी दिलेली आहे टाईडबद्दल, ती टाईडबद्दल तुम्ही कहाणी वाचू शकतात. ठीक, पुढे चला. पुढे काय बघा, कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशन फोर्स ड्यू टू दी अर्थ ऑन द महिंद्रा. ठीक आहे, सो कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशन फोर्स ड्यू टू दी अर्थ ऑन द महिंद्रा इन अर्लियर एक्झाम्पल. ठीक आहे, अर्लियर एक्झाम्पल. हां, तो कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशन फोर्स ड्यू टू दी अर्थ ऑन द महिंद्रा इज. आता ग्रॅव्हिटेशन फोर्स कसा काढतात माहिती ना आपला, ग्रॅव्हिटेशन फोर्सचा फॉर्म्युला पक्का पाठी, GM1 × M2 डिवाइड बाय R, दोघांमधलं अंतर. ठीक आहे, आता पृथ्वीचं वजन लक्षात ठेवायचं. पृथ्वीचं वजन किती आहे, 6 × 10⁻24 किलोग्रॅम. 6 × 10⁻24 किलोग्राम जे काही आहे पृथ्वीचं वजन आहे, राईट. आता पृथ्वीचं वजन जे काही आहे ना, पृथ्वीचं वजन कॉन्स्टंटच राहणार आहे. ठीक आहे, कोणी शोध लावलेले आहेत की हायड्रोजन वगैरे जे ना कमी होतोय, असं होतं, पृथ्वीचं वजन कमी होत चाललंय, जास्त होत चाललंय. ठीक आहे, पृथ्वीचं वजन कॉन्स्टंट राहणार आहे, काही येऊ का नको येऊ, काही बी होती इकडे, पृथ्वीचं वजन एकदम कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे, तो कॉन्स्टंट 6 × 10⁻24 किलोग्राम. पुढे रेडियस ऑफ द अर्थ जी की आहे ती एवढी असते. महेंद्रचं वजन एवढं 75 किलोग्राम दिलेलं आहे. ठीक, तुम्ही सगळ्या गोष्टी जर का टाकल्यात, आता बघा ही पृथ्वी आहे, इथे कुठेतरी महेंद्र असेल, ही रेडियस पण आपल्याला माहिती आहे. तो दोघांमधलं सेंटरपासून आपण घेतो ना, ॲक्ट कुठे करतो लक्षात घ्यायचं, ॲक्ट कुठे करतो बरं का, तर पृथ्वीचा जो CG आहे ना त्या ठिकाणी ॲक्ट करतो आणि या वस्तूचा CG. मग मला दिसायला भेटेल की यार हे दोघं पॉईंटमधलं अंतर किती आहे बरं का, ते R मला घ्यावं लागेल ना, कारण की F = GM1 × M2 डिवाइड बाय मी R² जो करतो, ह्या R² काय CG मधलं अंतर आहे, तो माझ्याकडे रेडियस पण आहे.
पृथ्वीचं वजन पण आहे, महेंद्राचं वजन पण आहे, जीचं वजन पण आहे. याच्यावरून मी काय काढू शकतो, याच्यावरून मी फोर्स काढू शकतो, जे की 733 न्यूटन एवढं लागते. आलं लक्षामध्ये रे काय केलं ते? हो. राईट. पुढे स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट. आता स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट विल बी द महेंद्र व्हिलॉसिटी. राईट का? तो महेंद्र जो नाही सुरुवातीला रेस्टवरती होता, तो महेंद्रची सुरुवातीची व्हिलॉसिटी किती आहे? 0 आहे समजा. राईट का? आफ्टर 1 सेकंद तो टाईम इज इक्वल टू 1 सेकंद नंतर काय होते बघू. ही फॉलिंग डाऊन द ग्रॅव्हिटेशन फोर्स. तो ग्रॅव्हिटेशन म्हणून पृथ्वीकडे पडणार आहे ना, तो काहीतरी हवेमध्ये असेल समजा. आता महेंद्र हवेकडे आहे तर तो खाली पडणार आहे. ते एका सेकंदामध्ये त्याची व्हिलॉसिटी किती काय विचारले तुम्हाला? व्हिलॉसिटी विचारलं एका सेकंदामध्ये. सिंपल आहे. मग आता काय तर तुम्ही काय करून गेला, सगळ्यात अगोदर तुम्ही फोर्स फाइंड आउट केलेला आहे. राईट की नाही? तुम्ही फोर्स फाइंड आउट केला आहे. मग मला दिसायला भेटेल की यार महेंद्र जी हालचाल करेल ती किती हालचाल करेल, मला हालचाल काढायची. सो ॲक्सिलेशन महेंद्र किती हालचाल करेल त्याचं काढायचं असेल. ॲक्सिलेशन इज इक्वल टू काय करतो मी? फोर्स डिवाइड बाय मास. मग बघा बरं का, फोर्स किती होता त्या दोघांना याचा? 733 न्यूटन. वजन किती आहे? राईट, वजन किती आहे बरं का? तर वजन जे की आहे ते आहे आपलं 75 किलोग्रॅम. राईट की नाही? तो आपल्याला बघायचं आहे की महेंद्र किती हालचाल करतोय. राईट की नाही? कारण की जास्त हालचाल कोण करणार आहे? महेंद्रच करणार आहे, कारण की महेंद्राचं वजन जे काय आहे कमी आहे. तर मला ॲक्सिलेशन काढणं जरुरी आहे. मग मी ॲक्सिलेशन काढतो समजा महेंद्राचं. तर मला सांगा 733 न्यूटन आहे, खाली 75 किलोग्रॅम आहे. तर त्याच्यावरून आपण काय काढणार बरं का? 733 डिवाइड बाय जर हे केलं तर आपल्याला ॲक्सिलेशन भेटून जाईल सरळ, कारण की फॉर्म्युला ना आपला ॲक्सिलेशन मीटर पर सेकंडमध्ये भेटून जाईल. तो किती? 733 डिवाइड बाय 75 येऊन जाईल, 9.8 समथिंग काहीतरी येईल. ओके. मग ॲक्सिलेशन जर का मला भेटलं तर आपल्याकडे फॉर्म्युला असतो यू व्ही इज इक्वल टू यू प्लस AT. राईट. इनिशियल व्हिलॉसिटी 0 होती. ॲक्सिलेशन आपल्याला माहिती आहे एका सेकंदाची बात केलेली आहे. तुम्ही सगळ्या व्हॅल्यू जर टाकून दिला तुम्हाला एका सेकंदामध्ये भेटणार स्पीड पण भेटून जाईल. तर एका सेकंदामध्ये किती स्पीड असणार आहे? 977 मीटर पर सेकंड. ओके का रे? लक्षात आलं का तुम्हाला आता हे काय चालू आहे इथं? हो. राईट. हे अशा पद्धतीने हा पॉईंट कव्हर झाला. हे बघा इथं दिलेलं आहे. इथं कहाणी दिलेली मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की दोन बॉडी एकमेकांकडे खेचल्या जातात. मग नेहमी सफरचंदच का पृथ्वीकडे घेतला जातो, पृथ्वी का सफरचंदकडे घेतली जात नाही? याचं कारण जर तुम्हाला कोणी विचारलं तर सांगता यायला पाहिजे. लक्षात राहील का रे? का पुन्हा सांगू? कारण लक्षात राहील का? कुठे गेले? हो, समजलं. हां, आता हे काही लवकर जाणार नाही. ठीक आहे. तर बघा आता पुढे जो अर्थ ग्रॅव्हिटेशन ॲक्सिलरेशन. हे बघा जीची व्हॅल्यू कशा पद्धतीने काढली आपल्याला काही गरज नाही आता की कशी निघाली ती व्हॅल्यू. आपल्याला माहिती आहे की बाबा ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. एवढी बात आपण लक्षात ठेवायची. आता व्हॅरिएशन बघूया की जीची व्हॅल्यू जी आहे ना, ही जीची व्हॅल्यू व्हॅरी होत जाते. जर का फॉर्म्युल्याकडे तुम्ही बघायला गेला तर फॉर्म्युला कसा बनतोय बघा. सो समजा आपला हा ग्रॅव्हिटेशन फोर्सचा फॉर्म्युला हा होता, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन फोर्सचा फॉर्म्युला हा होता. आणि आपल्याला माहिती आहे की फोर्स इक्वल टू mg पण असतो. या दोघांना जेव्हा मी तुलना करून टाकतो ना तर जीचा फॉर्म्युला आपल्याकडे येतो gm डिवाइड बाय r स्क्वेअर. gm डिवाइड बाय r स्क्वेअर असा आपला एक फॉर्म्युला बनून जात असतो. म्हणजे काय बरं का की द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिपेंड अपॉन द व्हॉट? ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. इट डिपेंड अपॉन द मास ऑफ द अर्थ. राईट. सो डिपेंड अपॉन मास ऑफ द अर्थ अँड इट डिपेंड अपॉन द रेडियस. मग लक्षात घ्या पृथ्वीचं वजन आता हा कॉन्स्टंट जो काही आता कॉन्स्टंटच राहणार आहे नेहमी. पृथ्वीचं वजन बी समजा कॉन्स्टंटच राहणार आहे. रेडियस मात्र बदलत जाणार आहे. रेडियस कशी बदलत जाणार आहे बरं का? म्हणजे लक्षात घ्या आता समजा ही पृथ्वी आहे. एखादी बॉडी पृथ्वीपासून जर का समजा लांब गेली ना तर ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होताना दिसायला भेटेल. किंवा एखादी बॉडी जर समजा पृथ्वीच्या खड्ड्यामध्ये जर का आपण येत गेलो ना सेंटरकडे तर काय? कारण की सेंटरपासून आपण रेडियस मेजर करत असतो ना. मग सेंटरपासून रेडियस मेजर करतो. इथं जर का असेल तर रेडियस आपण म्हणतो की 6400 एवढी 6400 किलोमीटर एवढी रेडियस आहे बा आपली. राईट की नाही? पण जर का समजा मी 100 किलोमीटर जर का वरती गेलो तर जीची व्हॅल्यू नक्कीच काय होणार आहे? चेंज होताना दिसायला भेटणार. आलं का लक्षामध्ये? तर मग सांगायचं तात्पर्य काय आहे की जो जी आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ज्याची व्हॅल्यू आपण किती म्हणलो 9.81. राईट ना? तर या जीचा फॉर्म्युला काय असतो? गमरे gm डिवाइड बाय r स्क्वेअर. राईट का? सो दिस इज व्हॉट जो काय झाला हा कॉन्स्टंट आहे. मास पण समजा कॉन्स्टंट असणार आहे. रेडियस व्हॅरी होताना जाणार आहे. मग जर का समजा तुम्हाला प्रश्न विचारला की जर तुम्ही पृथ्वीच्या वरती जर गेलात तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होईल बरं का? सांगा. पृथ्वीच्या वरती जर तुम्ही गेलात तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होईल? ॲक्सिलरेशन काय होईल बरं का? कमी होईल. राईट का? आणि जर तुम्ही खड्ड्यामध्ये जर उतरले पृथ्वीच्या आतमध्ये जर का शिरलात तर काय होईल ती कहाणी तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्यायची. तिथे दिली माहिती बरं का? बघा अजून दुसरी बात लक्षात घ्या. आपली पृथ्वी जी ना म्हणे अशी असते, चपटी असते. इक्वेटरला हे असते आणि इकडे त्यांना पोलला कमी, म्हणजे इक्वेटरला रेडियस जास्त असते. मला एक बात सांगा, जर का समजा इथे कोणतरी आहे, इथे एखादी व्यक्ती आहे. राईट का? या व्यक्तीला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी महसूस होते 9.832. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की इथं जो काही आहे, इथं असणारा जो माणूस आहे, इथं असणारा माणूस, त्याला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इथं व्हॅल्यू काय असेल बरं का? 9.832 याच्या तुलनेला. हे बघा
इथे हे डिस्टन्स काय असणार आहे, हे समजा डिस्टन्स आर असणार आहे, इकडे बी डिस्टन्स समजा आर आहे, परंतु हा R1 आहे समजा. R1 काय इथं, तो R1 जो आहे ना इथं R1 जास्त आहे आर याच्यापेक्षा. मग इथं जर का समजा 9.832 एवढी व्हॅल्यू जर का इथं असेल, इथं डिस्टन्स जास्त आहे गड्या, रॅडियल डिस्टन्स जर का जास्त असेल तर ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जो आहे तर कमी असेल. तो 9.89 याच्यापेक्षा इथं अंतर काय असणार आहे, कमी असणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, इक्वेटरवरती जे की आहे, इक्वेटरवरती ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.78 असते आणि पोलवरती किती असते, ती 9.832 असते. त्यामुळे आपण सरासरी किती घेत असतो, सरासरी आपण 9.8 व्हॅल्यू घेत असतो. लक्षात राहील का रे, कसा चेंज होतो इथं. ठीक आहे, चला पुढे जाऊ. हे बघा, जर तुम्ही पृथ्वीच्या सरफेसवरती असणार 0 हाईटवरती तर ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 येऊन घेतो आपण. जर समजा माउंट एव्हरेस्टवरती असणार तुम्ही, माउंट एव्हरेस्ट माहिती आहे ना आपल्याला, माउंट एव्हरेस्ट काहीतरी 8,800 समथिंग काहीतरी. सो माउंट एव्हरेस्टवरती तुम्हाला दिलेलं आहे, तर 8,800 मीटर जे की आहे माउंट एव्हरेस्टची उंची असते ना 8,800 मीटर, म्हणजे 8.8 किलोमीटर आपण म्हणू शकतो, राईट का. तर त्यावेळेस तिथे पण तुम्हाला 9.8 म्हणजे तिथं पण काही व्हॅरिएशन दिसायला भेटत नाही. परंतु जसं जसं तुम्ही वरती जात आहेत, सो मॅक्झिमम हाईट रिचेस 36.6 याच्यापर्यंत जर गेलात तर किती येईल बरं का ते, तर तुम्हाला जीची व्हॅल्यू काढता येते रे, जीची व्हॅल्यू काढता येते. बघा आता तुम्ही लक्षात घ्या, ही पृथ्वी, आणि जर तुम्ही इथं असणार ना रेडियस किती असते बरं का या पॉईंटला, तर रेडियस असते 6,400 किलोमीटर, राईट का. आता तुम्ही 36.6 जर का त्याच्यामध्ये ॲड केला, 36.6 जर तुम्ही ॲड करून टाकला त्याच्यामध्ये, तर त्याची रेडियस ऑफकोर्स वाढणार आहे. आणि तुमच्याकडे फॉर्म्युला आहे G=GM/R². त्याच्यानुसार तुम्ही जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतात. ओके, तो कशा पद्धतीने व्हॅरी होत असतात हे लक्षात घ्या. अरे बघा 35,700 जो आपला जिओस्टॅटिक आहे जो काही असतो 35,700 किलोमीटर असतो, राईट की नाही. मला रिमोट सेन्सिंगचे MCQ यायचे प्रिव्हियस इयरचे आलेले क्वेश्चन खूप सारे आहेत बरं का MPCमध्ये. तर ते MCQ घेऊ आपण 26 किंवा 27 तारखेला. आणि कॉम्प्युटर पण काय सुरू करायचं आपल्याला, कॉम्प्युटरचे पण काहीतरी 36 का 27 MCQ आहेत, त्याचे पण आपण डिस्कस करूया MPCमध्ये आलेले. मग आता बघा बरं, आता तुम्ही जर बघा ही कहाणी क्लिअर झाली का इथपर्यंत, तुम्हाला बात काय घडते कहाणी क्लिअर झाली का रे. जर तुम्हाला जर ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठला पण काढायला लावला तर तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे की पृथ्वीचं वजन एक लक्षात ठेवा, जीची व्हॅल्यू जो की कॉन्स्टंट युनिव्हर्सल जो की कॉन्स्टंट असतो ना तो समथिंग 6.6 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर / किलोग्राम स्क्वेअर, ती व्हॅल्यू लक्षात ठेवा. आणि पृथ्वीचं वजन लक्षात ठेवा, आणि रेडियस जी की असते सरफेसवरती ती 6,400 किलोमीटर असते. एवढे बात लक्षात जर ठेवलं तर तुम्ही जीची व्हॅल्यू कुठेही काढू शकता. ठीक आहे. डेप्थ तुम्ही खाली जर का उतरले तरी सुद्धा जीची व्हॅल्यू काय होणार, बरोबर आहे. तुम्ही वरती गेलात तर जीची व्हॅल्यू काय होणार आहे, जीची व्हॅल्यू कमी होत जाणार आहे, आणि खाली जर का उतरले तर जीची व्हॅल्यू वाढत जाणार, ही बात तुम्हाला माहिती आहे. चला सांगा बरं का रे, मास आणि वेट या दोघांमधला फरक काय असतो, मास आणि वेट या दोघांमधला फरक काय असतो रे. ते एक बात आपल्याला कन्फर्म आहे. मास काय असते बघा, सो मास काय असते, मास इज नथिंग बट दी अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन टू ऑब्जेक्ट, असे प्रश्न सरळ विचारतात. सो मास काय असतं बरं का, मास इज द अमाऊंट ऑफ द मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टमध्ये असणारे जेवढं काही मॅटर असेल ना ते मॅटर म्हणजे मास आहे ॲक्च्युली, ते मॅटर म्हणजे काय आहे, मास आहे ॲक्च्युली. तो मास, जसं की मी बोलतो ना, समजा मी आता असं बोललो की माझं वजन जे ना 70 किलोग्रॅम आहे, माझं वजन किती आहे 70 किलोग्रॅम आहे. आता माझं वजन जे की 70 किलोग्रॅम आहे असं जेव्हा मी तुम्हाला बोलतो ते ॲक्च्युली तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की हे माझ्यात असणारे मॅटर त्याचा विषय नाही आहे. हा ॲक्च्युली पृथ्वीचा जो काही ग्रॅव्हिटेशन फोर्स खाली ओढतोय ना, म्हणजे लक्षात घ्या आपण काय करतो, आपण बोलताना इथं म्हणलेलं बघा, आपण बोलताना ना मास आणि वेटमधला फरक समजून घ्या. मास जे की मेजर करतात तुम्ही किलोग्रॅममध्ये, आणि जे वेट असतं ते वेट तुम्ही मेजर करतात न्यूटनमध्ये. कारण की वेट इज नथिंग बट वेट इज इक्वल टू mg असतो, म्हणजे मास इंटू ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे जेव्हा लक्षात घ्या, जेव्हा मी तुम्हाला एखादा ताणकाटा आहे, हा ताणकाटा आहे, एखादी गोष्ट इथे अटॅच केली आणि तर बघितलं तर मला वजन दिसायला भेटलं समजा 72 किलोग्रॅम. किती आला, 72 किलोग्रॅम. तर 72 किलोग्रॅम समजा जर का इथं ताणकाट्यावरती जर का मला वजन दिसायला भेटते, त्याचा मिनिंग काय होतो बरं का रे. जर ताणकाट्यावरती जर का समजा 72 किलोग्रॅम जर मला दिसायला भेटतो, त्याचा मिनिंग काय होतो, तर याचा मिनिंग असा होतो मास इंटू ग्रॅव्हिटी. मग तुम्हाला जर का विचारलं मी जी बॉडी तर टांगलेली आहे ॲक्च्युअल त्याचं मास सांगा, ॲक्च्युअल मास सांगा त्याचं, तर ॲक्च्युअल मास ॲक्च्युली हे वेट आहे, हे 72 किलोग्रॅम जे बोलतो ना आपण, हे वेट आहे, पण आपण त्याला मास म्हणजे मासचं युनिट देत असतो. तर तुम्हाला सांगायचं काय होतं मला की मास जो काही आहे, मास आपण किलोग्रॅममध्ये मेजर करत असतो, आणि वेट जे काही आहे ज्याला वेटला m इंटू जी दाखवत असतो आपण, राईट का. तो जेव्हा मी 72 किलोग्रॅम म्हणतो ना ॲक्च्युली ते m इंटू जी आहे, परंतु लोक जे काही आहेत ना लोक बोलतात. तो बघा गंमत बघा. सो मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन SI युनिट ऑफ किलोग्रॅम असतं, राईट का. तर मग आता वेट काय असतं, वेट म्हणजे काय, वेट इज इक्वल टू m इंटू जी. मग तर तुम्हाला मी असं बोललो की तुमचं ॲक्च्युअल मास 5 किलोग्रॅम आहे, मास 5 किलोग्रॅम आहे, तर सांगा बरं का रे तुमचं वेट किती आहे, मग तुम्ही काय करणार, 5 किलोग्रॅम इंटू
जी 9.8 आपण सरासरी 10 घेऊया तर तुम्हाला काय दिसायला भेटेल 50 न्यूटन. किती उत्तर दिसायला भेटेल 50 न्यूटन. तर 50 न्यूटन एवढं तुमचं काय आहे, तुमचं काय आहे वेट आहे. परंतु आपण अनफॉर्च्युनेटली म्हणा आपण 50 किलोग्रॅम म्हणतो. मग जेव्हा आपण 50 किलोग्रॅम म्हणतोय ना ॲक्च्युली आपल्याला 50 न्यूटन म्हणायचं. लक्षात आलं का रे. तो जे लोक बोलतात ना माझं वजन 50 किलोग्राम आहे किंवा माझं वजन 60 किलोग्राम आहे, तर 50 किलोग्राम आहे किंवा 60 किलोग्राम आहे ॲक्च्युली लोकांना काय म्हणायचं होतं, लोकांना म्हणायचं की त्याचं वजन किती आहे, त्याचं वजन जे आहे 60 न्यूटन. तो 60 न्यूटन म्हणायचं होतं त्यांना, 60 न्यूटन. परंतु आपण या न्यूटनला किलोग्रामच म्हणत असतो. बट ॲक्च्युली ते काय असतं माहिती आहे का, ॲक्च्युली त्याचं खरं वजन किती माहिती आहे का, 5 किलोग्राम आहे. खरं वजन किती, 5 किलोग्राम. हे लक्षात ठेवा तुम्ही. अलग लक्षामध्ये रे. त्याचं ॲक्च्युअल वजन जे की ना म्हणजे त्याला स्पेसमध्ये जर का सोडलं ना तर त्याचं जे काही आहे ना ॲक्च्युअली ते किती 5 किलोग्राम आहे. पण पृथ्वीवरती त्याचं वजन जे की आहे ना ते 50 न्यूटन होऊन जाते. किती होऊन जाते, 50 न्यूटन होते. 50 न्यूटन होते. पण त्या 50 न्यूटनला आपण काय म्हणत असतो, 50 किलोग्राम म्हणत असतो. चला बा राईट का अशा पद्धतीने. तर बघा मग आता इथं दिली ती कहाणी. सो काय म्हणले, कॉलोक्युनली वी यूज द वेट अँड द मास बोथ मेजर इन द वेट. किलोग्राममध्ये आपण मेजर करत असतो, बरोबर की अशा पद्धतीने. बट टू टेक्निकली जर का बघायला गेलात, सायंटिफिकली जर बघायला गेलात तर ते ॲक्च्युली चुकीचं आहे. राईट की नाही. तर मग हे तिथं दिलेलं आहे, ही कहाणी इथं दिलेली आहे. तुम्हाला कळालं का मला काय बोलायचं रे, मी काय बोलायचा प्रयत्न करत आहे हे तुम्हाला कळालं का पुन्हा सांगू. हे बघा मला काय म्हणायचं आहे की मास जे की आहे ते किलोग्राममध्ये आपण मेजर करत असतो आणि जे मॅटर असतं ना ते मॅटर कंटेनिंग ते मास दाखवत असतं. परंतु आपण पृथ्वीवरती राहत आहोत आणि पृथ्वीवरती ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी पण ॲक्ट करत आहे, राईट की नाही, जी पण खाली ॲक्ट करत आहे, तो m/g जेव्हा हे करत असतो ना तर त्याला मी वेट म्हणत असतो. आणि आपण जे की मेजर करतो, समजा मी आता ताण काट्यावरती लटकून मी बघितलं आणि त्या काट्यावरती 60 किलोग्राम आला समजा, तर 60 किलोग्राम जे आहे ना ते माझं मास नाही आहे. 60 किलोग्राम का माझं काय वेट आहे. 60 किलोग्राम का काय माझं वेट आहे. ॲक्च्युली 60 किलोग्राम पण नाही ते 60 न्यूटन आहे. परंतु आपण त्याला काय म्हणत असतो, आपण त्याला 60 किलोग्राम म्हणत असतो. आलं लक्षामध्ये. तो ताण काट्यावरती जेव्हा मी खाली लटकतोय ना त्या काट्यावरती जो आकडा येतोय ना तो आकडा काय आहे, तो 60 किलोग्राम नाही आहे, तो 60 न्यूटन आहे. पण त्याला आपण 60 किलोग्राम म्हणतो. परंतु माझा ॲक्च्युअल मास किलोग्राममध्ये किती असणार, तर ॲक्च्युअल मासमध्ये किती असणार जर कोणी म्हटलं तर, समजा माझं वजन मी ताण काट्यावरती मोजलं आणि 60 किलोग्राम दाखवते. 60 किलोग्राम म्हणजे ॲक्च्युली जर बघायला गेलं तर 60 न्यूटन आहे ते. 60 न्यूटन आहे ते म्हणजे व्यवहारामध्ये रिलेट करायला 60 न्यूटन आहे. मग मला दिसायला भेटतं माझं मास किती आहे बरं का, तो माझं मास किती असणार F/बाय ॲक्सिलरेशन. तो F किती आलं 60 न्यूटन, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10, राईट का. तो माझं जे की मास आहे ना ॲक्च्युली 6 किलोग्रामाची. आलं लक्षामध्ये. माझं मास किती आहे 6 किलोग्राममध्ये. म्हणजे जर का समजा मला अवकाशामध्ये जर सोडलं ना तर मी 6 किलोग्रामचाच आहे, पण पृथ्वीवरती आल्यावरती माझं 60 किलोग्राम होऊन जाते. तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे का रे, ठीक आहे का रे, का गोंधळ करून टाकला, खूप गोंधळ झाला का. हां बाकीच्यांनी बघा रे, ज्याला डाऊट असेल विचारून घ्या बरं का, नाही तर गोंधळ कायमस्वरूपी राहून जाईल. चला पुढे जाऊ. तर आता इथे एक्झाम्पल दिलं आहे. एक्झाम्पल काही नाही, सिंपल आहे. गोष्टींना रिलेट करून तुम्ही उदाहरणं सॉल्व करू शकतात. तो फॉर्म्युला सगळा लक्षात ठेवायचा. जो काही ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. छोटा जी जो आहे त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतात. आणि एवढी जे की नोट्स आहे यांना पुन्हा एकदा वाचण्याचा प्रयत्न करा. ते बघा हा प्रश्न विचारलेला आहे. ॲपल फॉल्स टुवर्ड द अर्थ बट अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड द ॲपल. ॲपल पृथ्वीकडे ओढला जातोय, पृथ्वी काय त्याच्याकडे ओढली जात नाही. बिकॉज ॲक्सिलरेशन. कारण काय, ॲक्सिलरेशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी मास. सो ॲक्सिलरेशन ऑफ द अर्थ इनक्रिजिबल. पृथ्वीची जी काही हालचाल आहे ती खूप कमी आहे, कारण की त्याचं वजन खूप जास्त आहे. ज्याचं वजन कमी त्याची हालचाल जास्त, त्यामुळे तो आपल्याकडे येताना दिसायला. लक्षात आली काही बात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ग्रॅव्हिटेशन चॅप्टर जे काय आहे आपलं संपलेलं आहे.